धीशजो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथानंत या राघवाचा श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ साधना विचार वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये सर्वांचं मी स्वागत करतो. आपण मागच्या सत्रामध्ये सृष्टीची उत्पत्ती पिंड ब्रह्मांडाचे 4 देह छान समजावून घेतले. आज आपण पंचकोश निरास आणि खऱ्या मीचा शोध इथपर्यंतचा भाग समजून घेणार आहोत. परमपूज्य डॉक्टर याकांनी खूप छान सांगितलेलं आहे की ही शास्त्रकारांनी बसवून दिलेली घडी आहे, ही सिस्टीम आहे. ही सिस्टीम आपण समजून घ्यायची. नो द सिस्टीम, फॉलो द सिस्टीम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट इट. हे वाक्य प्रत्येक साधकाने कायमस्वरूपी लक्षात ठेवावं असं आहे. तर ही सिस्टीम काय आहे? हे आत्मतत्व जणू काही या 5 कोशामध्ये दडलेलं आहे. ते मला समजत नाही असं जीवाला वाटत असतं. तर ते खरं मानायचं आधी, तसं नसतं ॲक्च्युली. आणि ते खरं मानून मग त्याचा एक एक गोष्टीचा निराश करायचा. ही सिस्टीम शास्त्राने बसवून दिलेली आहे. आज आपल्या साधनेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं प्रकरण आहे, खूप महत्त्वाचा भाग आहे. ही प्रक्रिया ज्याला जमली त्यानं बराचसा मजल मारले असं म्हणायला हरकत नाही. शमिका ताईंना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या विवेचनाला सुरुवात करावी. श्रीराम. नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंस नारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वशिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यात आधी श्री गणेशाला वंदन करते. माझा आवाज येतोय ना व्यवस्थित? कारण मला थोडासा एको येतोय आज. विचारते. चालेल. श्री गणेशाला आधी वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, प्रभू रामरायाला वंदन करते, समर्थांना वंदन करते आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते. आपला छान अभ्यास चालू आहे. परमार्थ विज्ञान हा ग्रंथ आपण आधाराला घेतलेला आहे. आणि मागच्या वेळेला आपण काय केलं होतं तर सृष्टीची उत्पत्ती हा मुख्य विषय होता. आणि मग त्याच्यामध्ये पिंडाचे 4 देह, मग ब्रह्मांडाचे 4 देह हे सगळं आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं. आणि मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं की हे सूक्ष्म देह जो आपला स्थूल देह, मग सूक्ष्म देह, मग कारण देह कुठला असतो, मग महाकारण देह कुठला असतो, आणि मग स्थूल देह समजून घेताना हा बाहेर दिसणारा देह तो स्थूल देह असतो. आणि
सूक्ष्म देह जो आहे तो 25 घटकांचा आहे आणि तो अपंचीकृत आहे असं आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं. आणि तो तन्मात्रांचा असतो, म्हणजे अपंचीकृत असल्यामुळे तन्मात्रांचा असतो. आणि मग नंतर महाकरण म्हणजे काय, तो फक्त साधकाला असतो असं आपण पाहिलं होतं. आणि आपल्याला एक छान असा अभ्यास आपण केला होता की जेव्हा आपण देहांच्या संदर्भात बोलतो म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. कोणीतरी म्हणताय आवाज वाढवता येईल का, मी फक्त जोरात बोलायचा प्रयत्न करते थोडासा. जेव्हा आपण विचार केला होता की स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह हे 4 देह आहेत आणि त्या देहांना आपल्या आपल्या 4 अवस्था आहेत. म्हणजे स्थूल देहाला जागृती ही अवस्था असते. म्हणजे स्थूल देह जेव्हा मला कळत असतं की हा माझा स्थूल देह आहे तेव्हा अवस्था कुठली असते, ती जागृती अवस्था असते. सूक्ष्म देह जेव्हा असतो तेव्हा सूक्ष्म देहात असते तेव्हा स्वप्न ही अवस्था असते. आणि कारण देहातली म्हणजे गाढ झोपेतली त्याला सुषुप्ती अशी अवस्था आपण म्हणतो. आणि महाकारण जो देह आहे त्याची अवस्था तुर्या, तुर्या किंवा तुर्य अशी अवस्था आपण म्हणतो. हा सगळा विचार थोडक्यात आपण मागच्या वेळेला पाहिला होता. आणि मग नंतर 107 पानावर परमार्थ विज्ञानाच्या ते पंचप्राण कुठले आहेत, कारण ते प्राणही सूक्ष्म आहेत. 25 घटकांचा बाबींचा जो सूक्ष्म देह आहे त्याच्यामध्ये हे पंचप्राणही येतात. आणि त्या पंचप्राणांबरोबर 5 उपप्राण पण आहेत. आणि आपण त्याच्याकडे पाहिलं नव्हतं, त्याचा फक्त उल्लेख केला होता. आणि ते 107 पानावर काय दिलेलं आहे फक्त त्याचा उल्लेख करूया, म्हणजे ते आपल्याकडनं राहणार नाही. आणि आपण पुढे आजचा जो आपला विषय त्याच्याकडे आपण वळूया. तर ते प्राण कुठले आहेत, तर आपण अगदी फार डिटेलमध्ये न जाता आपल्या शास्त्रामध्ये किती छान सगळ्याचा उल्लेख आहे हे हे वाचल्यानंतर कळतं की ते प्राण कुठे आहेत आणि ते प्राण कुठे असून काय काम करतात याच्यावर त्याची नावं ठरतायत. एवढं ते साधं लॉजिक आहे. बघा म्हणजे एक आहे प्राण, अपान. आपण नैवेद्य देताना म्हणतो की नाही, प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, आपण असं म्हणतो की नाही. तर हे 5 प्राण कुठले, तर एक आहे प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान. आणि यांचे जागा वेगळ्या आहेत आणि ते वेगवेगळं काम करत असतात. म्हणजे प्राण पूर्ण शरीरभर असतो आणि तो तहान भूक याचं काम करतो, शमवायचं काम करतो. अपान जे आहे ते गुद आणि शिस्न या जागेवर असतो आणि मलमूत्र विसर्जन हे त्याचं काम आहे. किंवा समान हा जो प्राण आहे तो नाभीच्या ठिकाणी असतो आणि अन्न पचनाचं काम तो करतो. उदान, उदान आपल्याला माहिती आहे फार व्यवस्थित, कारण उदान वायूवर स्वान हो म्हणजे मृत्यूच्या समय हा उदान असतो आणि हा कंठाच्या ठिकाणी असतो. आणि आपल्या वासना ज्या असतात त्या उदानावर स्वार होऊन मृत्यूच्या समय बाहेर निघत असतात. उदान हा नेहमी वर जातो म्हणून मृत्यूच्या समय त्याचा उपयोग होतो आपल्याला. आणि व्यान आपल्याला माहितीये की व्यान हे सांध्यांच्या ठिकाणी सगळ्या म्हणजे शरीराची हालचाल व्यवस्थित करणं हे या प्राणांचं काम आहे. म्हणजे हे सगळे पंचप्राण आहेत ते कुठे आहेत, कुठे असतात त्याच्यावरनं त्यांची कामं ठरतात. आणि हे सगळं सूक्ष्म देहाचे घटक आहेत हे आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं. शिवाय उपप्राणपणे त्याचा फक्त उल्लेख करूया, म्हणजे तो विषय आपल्याकडनं राहिलाय असं होणार नाही. उपप्राण म्हणजे नाग, कूर्म, धनंजय, देवदत्त आणि कृकल. आणि त्यांची 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 ती कामं आहेत त्याचा आपण उल्लेख नको करूया, कारण ही आपल्यासाठी फक्त माहिती आहे. आणि ती माहिती जाणून का घ्यायची, कारण इतका अभ्यास आपल्याकडे झालेला आहे हे समजण्यासाठी. आता मात्र आपण काय करूया की आजचा आपला जो विषय आहे आपण त्याच्याकडे वळूया. आणि तोच मोठा विषय आजचा, आणि तो विषय आहे की पंचकोश. एक तर खऱ्या मीचा शोध घ्यायचा आहे. आणि खऱ्या मीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पर्याय आपल्याला शास्त्राने दिलेले आहेत. आणि त्या पर्यायांमध्ये एक आहे एक पद्धत समजून घ्यायची, ती म्हणजे कोश. म्हणजे पंचकोश काय आहेत, मग लय चिंतन काय आहे, या वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्याच्यामुळे आपण खऱ्या मी पर्यंत पोहोचणार आहोत. कारण खरा मी कोण हे आपल्याला माहित नसतं आणि खोटा मी स्वतःला मी समजून बसते. आपण खऱ्या मी बद्दल जे वाचतो परमार्थ विज्ञान ग्रंथामध्ये दिलेलं आहे तेव्हा आपले मिसकन्सेप्शन्स आपल्याला नक्की माहित नसतं की खरा मी कोण आहे आणि खोटा मीच मी समजून बसतो. कारण आपण जेव्हा जन्माला आलो ना तेव्हा आपल्याला हे दृश्य जगतच दिसायला लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला पटकन ब्रह्म ते समोर सगळीकडे उघड असून पण अनुभवायला येत नाही. आपण मागच्या वेळेला आपल्याला आठवत असेल की आपण एक छान दृष्टांत घेतला होता त्या मुल्ला नसरुद्दीनचा, आणि त्या उंटांची कथा घेतली होती की ते उंट समोर असून पण ते जे सेक्युरिटी गार्ड्स होते त्यांना हा हे उंटांची स्मगलिंग करतोय, उंटांची चोरी करतोय हे त्यांना कळलं नाही. समोर असून पण आपल्याला ते दिसत नाही. अजून एक दृष्टांत घेऊया, आणि तो दृष्टांत इतका छान आहे, इतका बोलका आहे तो दृष्टांत, की एक पूर्वीची कथा आहे. अर्थात एक वडील असतात
आणि त्या वडील वडील त्याच्या लहान मुलाला असं म्हणतात की मी तुला चित्रपट दाखवायला एक दिवस नेतो. कारण त्या मुलाने त्याच्या आधी कधीही चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिलेलं नसतं. कारण पूर्वी कुठे असायचं असं सगळं. आणि त्या मुलाला सांगितलं असतं की तुझ्या समोर ना हालचाल सगळं होत राहणार, म्हणजे सगळी चित्र हलत राहतील, पण त्याच्या मागे एक पट असतो आणि त्या पटावरती सगळी चित्र हलत राहतील. तर तो मुलगा म्हणतो ठीक आहे चालेल, त्याला कळलं की काय होतं तिथे, पण उत्सुकता असते नक्की जाणून घ्यायची की म्हणजे काय होत असतं, म्हणजे कसं असतं ते माहित नसतं. आणि मग ते वडील मुलाला त्या चित्रपटगृहात घेऊन जातात थिएटरमध्ये. आणि जोपर्यंत आता पूर्वीच्या काळी काय महाभारत असेल काहीतरी, तेव्हाच्या काळी काय दाखवत असतील चित्रपटगृहांमध्ये पिक्चर, तर ते जेव्हा ते घेऊन जातात तोपर्यंत त्यांना थोडासा उशीर झालेला असतो. म्हणजे चित्रपट सुरू झाल्यानंतर ते वडील आणि मुलगा ते दोघं जण तिकडे पोहोचतात बरं का. म्हणजे अंधार आहे सगळीकडे आणि चित्रपट ऑलरेडी त्या स्क्रीनवर चालू आहे. आपल्याला समजायला अगदी सोपं आहे हा दृष्टांत. आणि तो मुलगा जाऊन बसतो आणि रमतो त्याच्यामध्ये, जे काय दाखवलं जातं आहे. आणि मग त्याच्या थोड्या वेळानंतर वगैरे ते युद्ध चालू होतं महाभारतातलं. आणि युद्ध चालू झाल्यानंतर त्याला मध्येच आठवतं की आपल्या बाबांनी आपल्याला सांगितलं होतं की एक पांढरं पट असेल, एक पांढरं कापड असेल, आणि त्या पांढऱ्या कापडावर किंवा पांढऱ्या कापडावर हे सगळं चालू असेल. तर त्याला ते पांढरं कापड काही दिसत नाही. म्हणून पटकन आठवल्यानंतर तो आपल्या वडिलांना विचारतो की तुम्ही मला एक पांढरं कापड असेल असं सांगितलं होतं, ते कुठे? मग ते वडील म्हणतात अरे ते काय आहे, ते पांढरं कापडच आहे. मग तो म्हणतो मला तर अर्जुन दिसतोय. तर वडील म्हणतात अरे ते नाही रे, त्याच्या मागे बघ मागे. मग तो लहान मुलगा म्हणतो त्याच्या मागे रथ दिसतोय, तो रथावर आहे. अरे ते नाही रे, त्याच्या मागे बघ. मग तो म्हणतो त्याच्या मागे मला आधी आधी सगळ्यात समोर मला श्रीकृष्ण दिसला. श्रीकृष्णाच्या मागे रथ दिसतोय, त्याच्या मागे अर्जुन दिसतोय. तर वडील म्हणतात अरे तेही नाही, त्याच्या मागे बघ. मग त्याच्या मागे मला युद्धभूमी दिसतीये. अरे त्याच्या मागे बघ, त्याच्या मागे सगळे सैनिक उभे आहेत. अरे तेही नाही रे, त्याच्या मागे बघ. आणि तरी पण त्याला पांढरं कापड, पांढरं पट दिसत नाही. कारण ते दोघं जण तिकडे पोचायच्या आधीच तो चित्रपट सुरू झालेला आहे. आणि आपलंही सगळ्यांचं अगदी असंच झालेलं आहे. कारण आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा ही सगळी सृष्टी ही तयारच आहे, हिची उत्पत्ती झालेलीच आहे. म्हणून सत एव आधी फक्त सत होत, सत एव सौम्य इदमग्र आसीत. हा सगळा चित्रपट जो आहे हे ब्रह्माच्या अधिष्ठानावर सगळं चालू आहे, हे आपल्याला कळतच नाही. आणि आपण ते जे काही दृश्य जगत दिसतंय, जे चित्रपट आपल्याला दिसतोय आपला स्वतःचा, प्रत्येकांचा वेगळा, त्या चित्रपटामध्ये आपण इतके रमून जातो की त्याच्या मागे पांढरं पट असतं. चित्रदीपाचा विषयावर का, म्हणजे पंचदशीमध्ये चित्रदीप नावाचं प्रकरण आहे आणि प्रदीर्घ प्रकरण आहे. म्हणजे जवळजवळ 300 श्लोक त्याच्यामध्ये आहेत, जवळपास 300च्या. आणि हे चित्रपट कसं आहे सगळं याच्यावर ते पूर्ण प्रकरण बोलतंय. याच्यावरून आपल्याला असं कळतं की समोर ब्रह्म असून पण आपल्याला ते कळत नाही. आणि म्हणून आपल्याला शास्त्र ग्रंथांकडे यावं लागतं, आपल्याला शास्त्र विचारांकडे यावं लागतं, आपल्याला संतांकडे यावं लागतं. आणि मगच कुठेतरी हळूहळू आपल्याला कळायला लागतं की माझं स्वतःचं स्वरूप नक्की काय आहे. नाहीतर या सगळं दिसणाऱ्या दृश्य जगामध्ये मी हरवून जाते, रमवून जाते. आजचा जो विषय आहे की खऱ्या मीचा शोध, आणि तो शोध घेण्यासाठीच आपण सगळे आज इकडे जमलेलो आहोत. आणि वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत बघा. आपण अद्वैत तत्वज्ञानाचा अभ्यास करत आहोत आणि अद्वैत तत्वज्ञान शिकवणारे बरेच ग्रंथ आहेत, शास्त्र ग्रंथ आहेत, संत आहेत. आणि कुठल्याही ग्रंथाकडे जरी आपण गेलो, प्रतिपादन शैली भली वेगवेगळी असेल, पद्धती वेगवेगळ्या असतात, संतांच्या पद्धती शिकवायच्या वेगवेगळ्या असतात, प्रतिपादन वेगवेगळ्या पद्धतीने, उदाहरणं वेगवेगळी देतात, दृष्टांत वेगवेगळे देतात, पण त्यांना सांगायचं एकच, अद्वैत. द्वैत कोणीच सांगणार नाही आपल्याला. बघा आपण समर्थांचं उदाहरण, समर्थांचा व्यासपीठ आपलं हे जे आहे शिवसमर्थ प्रतिष्ठान, आपलं व्यासपीठ समर्थांचं उदाहरण आपण घेऊया. समर्थांना काय सांगायचं बघा, मनाच्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात की मना सज्जना भक्तिपंथेची जावे. म्हणजे भक्तिपंथ तुला तिथपर्यंत पोहोचायचं ना अद्वैतापर्यंत, तर भक्तिपंथानी जा असं समर्थ म्हणतात. किंवा आपण जेव्हा दासबोधाकडे जातो तेव्हा दासबोधामध्ये समर्थ असं म्हणतात की भक्तीचेनी योगे मानव, भक्तीचेनी योगे देव, निश्चय पावती मानव, निश्चय पावती मानव. भक्तीचा योग केला तर नक्की मुख्य देव कोण आहे ते आपल्याला कळतं. किंवा अजून त्याच समासामध्ये समर्थ म्हणतात येथ बोलीला विशद
भक्ती मार्ग म्हणजे इतका मोठा ग्रंथ लिहिला 200 समासांचा. आणि जर आपण समासांची नावं पाहिली बरं का, तर आपल्याला किती कमी, म्हणजे भक्ती आहेच, येतेच आहे, नवविधा भक्ती पूर्ण एक दशकच आहे त्याच्यामध्ये. पण आपण समासांची नावं पाहिली तर आपल्याला काय दिसतं? ज्ञानावर किती समास आहेत, विवेकावर समास आहेत, वैराग्यावर समास आहेत, त्रिगुणांवर समास आहेत, ताप जे वेगळे वेगळे असतात त्याच्यावर समास आहेत. आणि समर्थ म्हणतायत की अद्वैतापर्यंत जायचंय आणि भक्ती मार्ग आहे. मग हे सगळं काय आहे? हे वैराग्य, विवेक, हे सगळं काय आहे? तर हे सगळे विविध टप्पे या मार्गाने जर गेलात तर हे टप्पे लागतात. आणि अंतिम मात्र अद्वैतच आहे. कारण अद्वैत ग्रंथ जे असतात ते आपल्याला अद्वैतापर्यंत घेऊन जातात. ग्रंथ कुठलाही असो, अद्वैत पर जो असेल, त्या सगळ्याची सुरुवात एकापासूनच आहे. बघा, सगळ्याची सुरुवात एकापासून आणि सगळ्याचा शेवट एकापर्यंत. जे त्यांना शिकवायचं, जे त्यांना सांगायचंय, सगळ्याची सुरुवात कशापासून आहे? सोपं आहे उत्तर, देहोहम. मी देह आहे, मला देह खरा वाटतोय, आहे की नाही आपलं सगळ्यांचं? सगळ्याची सुरुवात इथूनच, देहोहम. आणि शेवट जे काही शास्त्राला शिकवायचंय, जे या अद्वैतपर ग्रंथांना शिकवायचंय, शेवट काय आहे? अहम ब्रह्मास्मी. म्हणून हे ग्रंथ, या ग्रंथांकडे आपल्याला यावं लागतं. आणि खऱ्या मीचा शोध घेण्यासाठी जे पर्याय, जे उपाय आज आपण जे घेणार आहोत, कारण 2 उपाय, आज आपण 2 उपायांकडे बघतोय. आणि 2पेक्षा अजून कितीतरी उपाय आहेत. पुढे जर प्रणवोपासना आहे, आपण पुढच्या सत्रामध्ये आपण ध्यानाचे प्रकार काय, तो पण एक पर्याय आहे. खऱ्या मीपर्यंत कसं जायचं, असे वेगवेगळे प्रकार, उपाय, प्रक्रिया हे अद्वैत शास्त्राने सांगितलेले आहे. त्याच्याकडे आपण बघणार आहोत. आणि त्याच्यामधली मला कुठली छान जमती आहे त्याचा अवलंब मी करायचा आहे, जे सहज आहे माझ्यासाठी, जे सोपं आहे. म्हणून या ग्रंथांकडे यावं लागतं, या पर्यायांकडे यावं लागतं, कारण ते तेवढे पर्याय देत आहेत. बघा, आचार्य जे आहेत शंकराचार्य, त्यांनी अर्ध्या वाक्यात, म्हणजे हे एवढे सारे ग्रंथ आहेत वेगवेगळे, अद्वैत पर ग्रंथांबद्दलच आपण बोलतोय, कारण आपलं सत्र अद्वैतापर आहे. म्हणजे मी ब्रह्मस्वरूप आहे हे शिकण्यासाठी हा सगळा अभ्यास चालू आहे. आणि या सगळ्या ग्रंथांचा, आचार्यांची काय कमाल, काय अधिकार आहे आचार्यांचा. आचार्य एका ठिकाणी असं म्हणतात, म्हणजे हा श्लोक प्रत्येकाचा पाठ असावा. जे कोण अद्वैत तत्वज्ञानाचा अभ्यास करतायत त्यांना हा श्लोक पाठ असावा. आचार्य असं म्हणतात की श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. जे कोणी अभ्यास करतायत अद्वैत तत्वज्ञानाचा, त्यांचा हा श्लोक पाठच हवा. म्हणजे रात्री झोपेमधनं, गाढ झोपेमधनं जर दचकून हलवून जर आपल्याला कोणी विचारलं, उठवलं आणि सांगितलं की काय आता काय करायचं आहे, तर आपलं उत्तर काय असतं झोपेतून उठल्या उठल्या, की आता मला स्वयंपाक करायचा आहे, आता मला नोकरीला जायचं आहे, आता मला व्यायाम करायचा आहे, कुठली तरी साधना करायची आहे. आचार्य असं म्हणतायत की आपलं प्रत्येकाला जर अगदी गाढ झोपेमधनं जरी हलवून उठवलं तरी आपलं उत्तर हे तयार पाहिजे की मी ब्रह्मस्वरूप आहे, हे मला जाणायचं आहे. इतकं आपल्या आयुष्याचं ध्येय ठरलं पाहिजे. आणि म्हणून आपण या अद्वैत तत्वज्ञानाकडे आलं पाहिजे. कारण या अद्वैत तत्वज्ञानाला एकच गोष्ट खरं म्हणजे सांगायची. बघा, एकच गोष्ट असं आपण म्हणतोय, आणि ती एक गोष्ट कुठली आहे, तर पहिलं म्हणजे ब्रह्माचं सत्यत्व. एकच गोष्ट सांगायची, पण कसं वेगवेगळ्या पद्धतीने आपण बोलतोय बघा. ब्रह्माचं सत्यत्व आणि जगताचं मिथ्यत्व आणि जीवाचं ब्रह्मत्व. आणि या तिन्ही गोष्टी जरी वेगवेगळ्या असल्या, बघा अर्ध्या श्लोकामध्ये जे आपल्याला शिकवलंय आचार्यांनी, काय म्हणताय ते, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, ब्रह्माचं सत्यत्व, जगन मिथ्या, जगाचं मिथ्यत्व, आणि जीवो ब्रह्मैव नापरः, जीवाचं ब्रह्मत्व. या तिन्ही गोष्टी जरी वेगवेगळ्या वाटल्या तरी त्या एकच आहेत. आणि ते एक आपल्याला माहित नाहीये, ते समोर असून पण. आपण जे उदाहरणं घेतली मगाशी, हे दृष्टांत घेतले, ते का आपण घेतले, कारण हे सगळं इतकं उघड असून पण आपण दृश्य जगतात रमतो. जे काही समोर आहे त्याच्यात रमतो, हा आपला स्वाभाविक. म्हणजे ब्रह्मदेवाने ही सगळी इंद्रिय जी आहेत ती स्वभावताच बहिर्मुख केलेली आहेत. त्याच्यामुळे बाहेर धाव घ्यावीशी वाटतेच आपल्याला. आणि मग सद्गुरूंचा शोध घेणं आणि खऱ्या मीचा शोध घेणं, याला पर्याय नाहीये. नाहीतर जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आपण अडकतोय. आणि आज आपला जो विषय आहे
तो आहे खऱ्या मीचा शोध. आणि त्याच्यावरनं आपण या मी पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय. बघा, आजचा जो आपला विषय आहे तो आहे पंचकोश सुरुवातीचा. आणि खरा मी इथून येणारच आहे. खऱ्या मी बद्दल आपण वेगळं काही बोलणार नाही होत. कारण जेव्हा आपण पंचकोशांचा निराश करू, तर निराश सोलल्यानंतर ते सोलीव सुख जसं येतं समोर, तसं तो मी आहे तिकडे प्रगटच आहे. आणि तो मी प्रगट करण्यासाठी वेगवेगळे पर्याय शास्त्राने कसे दिलेत त्याचा आपण अभ्यास करतोय. तर पहिला आपण आधार जो घेतलेला आहे शास्त्राचा तो म्हणजे पंचकोश. आणि पंचकोश हा विषय जो आहे तो तैत्तरीय उपनिषदामध्ये पहिल्यांदा आलेला आहे. म्हणजे तैत्तरीय उपनिषदामध्ये 3 वल्ली आहेत, 3 ब्रँचेस. त्याच्यामध्ये एक आहे शिक्षावल्ली, दुसरा आहे ब्रह्मानंद वल्ली आणि तिसरा आहे भृगुवल्ली. तर हा जो विषय पंचकोशांचा तो भृगुवल्लीमध्ये त्याची सुरुवात झालेली आहे. सॉरी, ब्रह्मानंद वल्लीमध्ये त्याची सुरुवात झालेली आहे आणि भृगुवल्लीमध्ये शेवटच्या वल्लीमध्ये तो विषय संपवलेला आहे. आणि तो इतक्या उत्तम पद्धतीने तिकडे समजवलेला आहे की आपल्याला पंचकोश म्हणजे काय हे व्यवस्थित छान तिथे कळतं. किंवा थोड्याफार प्रमाणात कठोपनिषदामध्ये पण याच्याबद्दल आलेलं आहे की आपल्याला ते छान कळतं. दासबोधामध्ये पण जावं, पंचीकरण पंचकोश हे सगळे विषय आलेलेच आहेत. पंचदशीकडे जावं. पंचदशीमध्ये स्वतंत्र प्रकरणे पूर्ण पंचकोश नावाचं. किंवा आपण विचारसागर निश्चलदास होऊन गेले, म्हणजे हे ग्रंथ ना यांना पर्यायच नाही की आपण यांच्याकडे जावं. निश्चलदासांचा विचारसागर म्हणून ग्रंथ आहे जो साखरे महाराजांनी लिहिलेला आहे. साखरे महाराजांची भाषा थोडीशी कठीण आहे, ती जर जमली नाही तर साखरे महाराजांचे शिष्य यादव महाराज त्यांची पुण्यात राहणाऱ्या लोकांना तर बऱ्याच लोकांना विचारसागर ग्रंथ मिळेल. तर विचारसागर या ग्रंथामध्ये उत्तम पद्धतीने पंचकोश हा विषय आलेला आहे. तर तो सगळा आधाराला घ्यावा, कारण आपण जास्तीत जास्त न्याय एका तासात देऊ शकत नाही आणि परत स्वतःवर जबाबदारी भरपूर येऊन पडते आपली. तर पंचकोश म्हणजे काय आहे, तर आता अद्वैत ग्रंथांमध्ये बघा इतकं सुंदर पद्धती दिलेल्या आहेत एक एक ओलांडण्यासाठी. त्या मी पर्यंत पोहोचायचं कसं, त्या खरा मीचा शोध घ्यायचा कसा. कारण हे बघा पंचकोश ही संकल्पना सगळ्यांनाच माहिती असेल असं नाहीये. म्हणजे अद्वैत तत्वज्ञानाचा जे काही अभ्यास करतायत त्यांना पंचकोश म्हणजे नक्की काय हे माहितीच असेल असं नाहीये. पण 3 देह म्हणजे कुठले हे आता आपल्याला माहिती झालंय जे कोण अभ्यास करतायत. कारण आपण सारखं दासबोध एकदा जरी वाचला तरी त्याच्यामध्ये उल्लेख येतोय कारण देहाचा, सूक्ष्म देहाचा. पंचीकरणामध्ये ते सगळं आलेलं आहे, सगळं सूक्ष्म देहाचे घटक किती वगैरे. म्हणजे पंचकोश जरी माहित नसतील जास्त लोकांना, पण 3 देह मात्र माहिती आहेत. मग 3 देह कुठले, आपला बाहेरचा जो स्थूल देह आहे तो हाडामासांचा आहे, अन्नावर जगणारा आहे, हा स्थूल देह जो आपल्याला परिचित आहे. दुसरा देह कुठला, जे आपण मागच्या वेळेला खूप छान अभ्यास केला, 25 घटकांचा सूक्ष्म देह, हाही आपल्याला कळतो. मन माझं आहे ना, माझं मन बाहेर दिसत नाही, पण माझं मन म्हणजे माझं देहच आहे, माझं मन म्हणजे मी आहे. म्हणजे आपल्याला तेही कळतं, सूक्ष्म देह कळतो तो माझाच आहे. आणि कारण देह कळतो गाढ झोपेतला, कारण तिकडे हे दोन्ही देह लयाला गेलेले असतात, तरी पण मी आहेच की कारण देह. म्हणजे अभ्यास करायला लागल्यानंतर आपल्याला 3 देह कळत आहेत. मग तैत्तरीय उपनिषदाने काय केलं, पण हे 3 देह ओलांडणं. कारण या 3 देहांच्या, समर्थ म्हणतात 4 देह, आणि तो चौथा देहांचा आपण उल्लेख करत नाही आहोत कारण तो देह फक्त साधकाला असतो. आणि साधकाला मग हे 3 देह ओलांडायची गरजच नसते, कारण त्यांनी ते ओलांडलेलेच असतात त्या देहापर्यंत पोहोचेपर्यंत. पण आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी आपण 3 देहांचा विचार करतो आहोत. आणि शास्त्राने काय केलंय, आपला मुख्य विचार आता पंचकोश चालू झालाय बरं का. पंचकोश म्हणजे 5 कोश. तर 3 देहांमध्ये हे जे 3 देह आहेत, एक स्थूल देह, एक सूक्ष्म देह आणि तिसरं कारण देह. या 3 देह ओलांडण्यासाठी अवघड आहेत, कारण ते मोठे आहेत, मोठे आहेत. बघा आपलं महाराष्ट्र हे खूप मोठं आहे आणि ते संपूर्ण एकत्र सरकाराला सांभाळणं, सरकार आता आपण बघतोय ते किती अवघड होऊन जातं, की सगळं संपूर्ण देश सांभाळणं सोडा, आपण फक्त महाराष्ट्राचा विचार करतोय. नावच आहे महाराष्ट्र, राज्य मोठं आहे म्हणून नाव महाराष्ट्र. मग काय केलेलं गेलेलं आहे, त्याचे विभाजन केलेली आहेत. मग ते तालुका, मग ते ग्राम, मग ते गावन, काय काय वेगवेगळे, आणि ते एकदा विभाजन केलं की सांभाळणं सोपं जातं. तसं हे 3 देह जे आहेत ते ओलांडणं फार अवघड आहे, कारण तो खऱ्या मीचा शोध विषय चाललाय, म्हणून पंचकोश आधाराला घेतलेला विषय आहे. तर शास्त्राने काय केलंय, या 3 मोठमोठ्या देहांमध्ये 5 कोश बसवलेत. तर स्थूल आता आपण पुढे कोश बघणार आहोत ते कोणते कोणते आहेत. तर आधी फक्त एका वाक्यात उल्लेख करूया
की स्थूल देहामध्ये अन्नमय कोश बसवलाय त्यांनी. आणि कोश बसवला म्हणजे असं काय आपण बोट लावून दाखवू शकत नाही की हा कोश आहे. ते आपण पुढे विचार करणार आहोत. ते कोश म्हणजे काय आता सांगितलं गणेश दादाने की ती सिस्टीम आहे. ते असं काय खरं असतं का ते विभाजन वगैरे? ते आपल्याला ओलांडण्यासाठी सोपं झालं पाहिजे म्हणून ते विभाजन आहे. तर सूक्ष्म देहामध्ये 3 कोश बसवलेले आहेत. प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. हे सूक्ष्म देहात 3 कोश बसवले. म्हणजे या पहिल्या देहामध्ये 1 कोश, दुसऱ्या देहात 3 कोश, म्हणजे किती झाले? 4 झाले इथे. आणि 5वा कोश जो आहे तो शेवटच्या देहामध्ये कारण देहामध्ये 5वा कोश म्हणजे आनंदमय कोश बसवला. आणि आपण आता नक्की ते कोश म्हणजे काय ते सगळं बघणारच आहोत. आणि मग ते कोश ओलांडायचे कसे हे पण आपण बघणार आहोत. बघा शास्त्राची पद्धती इतकी सुंदर आहे आपल्याला शिकवायची की आपण देहांच्या संदर्भात कोशांचा विचार करतोय. आणि देह म्हणजे काय हो? आता आपल्याला आपण अभ्यास केल्यामुळे किंवा आतापर्यंत एवढी आपण सत्र ऐकलेली आहेत, प्रवचन ऐकलेली आहेत की आपल्याला सगळ्याच्या व्याख्या, डेफिनेशन सगळं व्यवस्थित माहिती असतं की देह म्हणजे काय. दहती इति देहा, इति देह, दधती इति देह, दहती इति देह. दहती म्हणजे काय? जे जळलं जातं, ज्याला जाळलं जाऊ शकतं, जे जाळलं जातं नंतर. तर हे आपल्याला माहित नाही का की आपल्याला 3 देह आहेत. आणि आपण शरीर पण म्हणतो. या देहाला शरीर असं पण नाव आहे. मग शरीराची व्याख्या काय? आता पाठ आहेत आपल्याला व्याख्या सगळ्या. क्षीर्यती इति शरीरः, जे क्षीण होतं त्याला शरीर असं म्हणतात. आणि या 3 देहांमध्ये आपण 5 कोश बसवलेले आहेत. आणि यांना कोश का म्हटलंय? कारण ते अडकवते. आपण बघणार आहोत कोशचा अर्थ पण बघणार आहोत. आणि समर्थ म्हणतात 4ही देह ओलांडावे मग देव दर्शन घ्यावे. मुख्य देव कोण आहे तो. म्हणून यांना सोलायचंय खऱ्या मी पर्यंत पोहोचण्यासाठी. आणि हे 3 देह जे आहेत हे देह जळलं जातं असं आपण पाहिलं आता. आणि आपल्याला 3 देह आहेत असं आपण म्हणतोय. मग स्थूल शरीर जळलं जातं हे मला माहितीये, आपल्याला माहितीये सगळ्यांना की परिचित आहे आपल्याला ही गोष्ट. पण सूक्ष्म देह जळला कसा जातो? कसं समजून घ्यायचं मग हे शास्त्राला काय शिकवायचंय ते? बघा सूक्ष्म देहामध्ये अंतःकरण आहे. आणि अंतःकरणाचा एक भाग मन आहे. आणि मग त्या मनामधनं काय काय विकार होतात तो निर्माण सगळे, म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर किंवा वेगवेगळे अजून काहीतरी भलतेच विकार. आणि त्रिविध ताप म्हणजे आधी भौतिक, आध्यात्मिक, आधी दैविक. ताप अशा शब्दाचाच अर्थ बघा ना. ताप म्हणजे तपणं, तापलं जाणं. क्रोध आता आपण शब्द घेतला बघा, क्रोधाग्नी किंवा अजून काय मत्सराग्नी, कामाग्नी, शोकाग्नी. म्हणजे हा सूक्ष्म देह पण तापला जातो की नाही? म्हणजे देह दहन म्हणजे जळलं जातं, जो असा त्याला देह असं म्हणतात. म्हणजे सूक्ष्म देह पण जळतोच आहे की नाही वेगळ्या प्रकाराने. आणि त्याच्या पुढचा देह कुठला आहे बघा. पहिला देह जळला जातो, दुसरा देह कुठला? सूक्ष्म देह. तो वेगवेगळ्या पद्धतीने जळला जातोय, तापला जातोय. आणि त्याच्या पुढचा देह कुठला आहे? तो म्हणजे कारण देहातला देह. कारण देहातला म्हणजे गाढ झोपेतला देह. आता गाढ झोपेतला देह जळला जातो म्हणजे काय? कसं समजून घ्यायचं बघा. गाढ झोपेचं स्वरूप काय? गाढ झोपेचं स्वरूप अविद्या आहे. आणि अविद्या ही कशाने भस्म होते? तर अविद्या ही ज्ञानाग्नीने भस्म होते. की ज्ञानाचा अग्नी जो असतो तो त्याला भस्मसात करून टाकतो, म्हणजे संपवून टाकतो. म्हणजे 3ही देह जे आहेत ते जळले जात आहेत. आणि जे काही जळलं जातं ते माझं खरं स्वरूप नाही. नैनम चिंतन्ति शस्त्राणि नैनम दधती पावकः. माझं जे स्वरूप आहे ते जाळलं जाऊ शकत नाही, भगवद्गीता असं म्हणते आहे. म्हणून पंचकोशांचा अभ्यास का करावा? की हे सगळं बाजूला सारावं. कारण मी तेच म्हणजे मी समजते आहे. आणि ते जेव्हा मी सोलीन, एक सोलीव सुख समर्थ म्हणतात. सोलल्यानंतर सगळे देह आहेत, 3 देह सोलणं म्हणजेच 5 कोश सोलणं. आणि मग जे उरतं ते माझं स्वतःचं स्वस्वरूप आहे. म्हणजे मग मी खऱ्या मीचा शोध घेते आहे असा तो विषय. किती सुंदर आहे की नाही? आता आपण कोश या शब्दाच्या अर्थाकडे बघूया. बघा कोश म्हणजे काय? तर बघा तलवार आपण म्यानात ठेवतो. आणि म्यानात जेव्हा ठेवतो तेव्हा ती तलवार त्या म्याणामुळे झाकली जाते. आणि त्या म्याणालाच संस्कृत मध्ये कोश असा शब्द आहे.
मग म्हणजे आता आपल्याला काय कळलं कोशचा अर्थ? कोश म्हणजे ज्याच्यामुळे एखादी वस्तू झाकली जाते, ज्याच्यामुळे एखादी वस्तू लपली जाते, ज्याच्यामुळे एखादी वस्तू आच्छादित होते, ही वस्तू आच्छादन करते, त्याला म्हणायचं कोश. कोशाचा एक अर्थ हा आहे बरं का, की आच्छादित करतं, झाकून ठेवतं, लपवून ठेवतं, ते म्हणजे कोश. आणि कोश या या शब्दाला अजून एक अर्थ आहे, आणि तो अर्थ आहे गुहा. आता गुहेत अंधार असतो बघा. आता हे 5 कोशांमध्ये सगळे अंधार आहेत एकात एक. 5 कोशांच्या आत बघा एक गुहा, असा आपण अर्थ घेऊया. गुहेच्या आत समजा कोणीतरी बसलंय आणि गुहेच्या आत अंधार आहे, तर मला बाहेरून, जर मी बाहेर उभे असेल तर मला आत कोण बसलंय ते कळणार आहे का? मग मला काय करावं लागतं, की मला गुहेच्या आत पोचावं लागतं. मग मला शोध घ्यावा लागतो, आणि शोध घेतल्यानंतर जेव्हा मी दिवा लावते तिकडे, तेव्हा मला जे कोण व्यक्ती बसलंय आतमध्ये ते दिसतं. तर पंचकोशांचा निराश करणं म्हणजे हे एक एक ही गुहा आहे. म्हणजे बघा, समजा एक प्रखर दिवा, एक लाईट आहे, प्रखर दिवा, त्याच्यावर 5 घमेली ठेवली आहेत. एक जरी असं मोठं घमेलं ठेवलं तरी बाहेर प्रकाश दिसेल का? नाही की नाही? आणि त्याच्यावर 5 घमेली ठेवली आहेत, तर काय करावं लागतं आपल्याला, की समजा एक घमेलं काढलं तरी प्रकाश दिसेल का? 2 घमेली काढली तरी प्रकाश दिसेल का? नाही. अगदी 5वं शेवटचं जे आहे घमेलं, जो प्रकाश झाकतय, त्याच्यामुळे पण प्रकाश दिसत नाही. ते 5वं आवरण जे आहे ते जेव्हा मी काढते, तेव्हा आत जो प्रकाश असतो, म्हणजे डोळे डिपवून टाकणारा प्रकाश असणार आतमध्ये, आणि तो मला दृष्टीस केव्हा पडतो, जेव्हा ही 5ही घमेली मी उचलून टाकते. तसं या विधात्याने काय केलंय, तर ते आत ब्रह्मचैतन्य आहे, आणि त्या ब्रह्मचैतन्यावर जणू जणू म्हणतोय, कारण ते खरीखुरी नाही आहेत, ती आपणच निर्माण केलेली आहेत आपल्या विचारांनी, आणि म्हणूनच अविचारांनी असं म्हणूया, आणि विचारांनी त्याला सारायचंय बाजूला. आणि हा सगळा अभ्यास पंचकोश निरास केला की ते आतमध्ये ब्रह्मचैतन्य जे प्रगट आहे ते आपल्याला समोर दिसायला लागेल, आणि आपणच आपलंच स्वरूप ते आहे हे आपल्याला कळायला लागेल. म्हणजे आतापर्यंत आपण काय विचार करायचा प्रयत्न करतोय, की हे पंचकोश म्हणजे नक्की काय आहेत. आणि आता आपण पुढे काय करणार आहोत बघा. शास्त्राची एक शिकवण्याची पद्धती असते. एखादा विषय कोणासाठी आहे, हा विचार जो दिलेला आहे की असं करा, हा असं नाही जमलं तर तसं करा, हा तसं नाही जमत तर असं करून बघा. आपण आपल्या लहान मुलांना पण वेगवेगळ्या पद्धतीने समजवून सांगतो बघा. मग ही पद्धती जी आहे शास्त्राची, ती कोणासाठी आहे? मग ती माझ्यासाठी आहे का, ते मी समजून घ्यावं. आणि माझ्यासाठी नसेल तर माझा अधिकार मला वाढवला पाहिजे. कारण प्रत्येक शास्त्रीय ग्रंथाला जे सांगायचंय ते त्या त्या अधिकारीसाठी सांगायचं असतं. सगळ्यांसाठी ओपन सगळं नसतं. तसं ज्ञानेश्वरीचा जो अधिकारी आहे, अहो अर्जुनाची पंक्ती, म्हणजे अर्जुनाच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा अधिकार जर तुमचा असेल तर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. नाही तर साधन चतुष्टय संपन्न आधी व्हा आणि मग ज्ञानेश्वरी वाचा, असं सांगायचंय खरं ज्ञानेश्वरांना. ज्ञानेश्वरी समजत नाही बघा आपल्याला, कारण अधिकारच नसतो आपला. जोपर्यंत खाली आपण अर्थ वाचत नाही, भाष्य कोणी लिहिलेलं असतं, टीका लिहिलेली असते, तोपर्यंत नक्की काय सांगायचंय माऊलींना हे समजत नाही आपल्याला. अधिकार वाढवण्याचा नक्की प्रयत्न करत असतो, म्हणून जाऊच नाही असं नाही बरं का, पण आपण अधिकार म्हणजे काय असतात हे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. कारण आज आपण जो म्हणजे पंचकोश जे सांगितलेले आहेत आपल्याला, म्हणजे पंचकोश निरास किंवा लयचिंतन, या 2 गोष्टींचा जो आपण विचार करणार आहोत, त्याचा अधिकारी कोण, मग आपण अधिकारी आहोत की नाही हे कळलं पाहिजे की नाही. बघा आपण काय करूया, आपण विचारसागर ग्रंथाचा मगाशी उल्लेख केला, आणि विचारसागरामध्ये हा विचार पंचकोश निरास किंवा पंचकोशांचा इतक्या सुंदर पद्धतीने आलाय. ही पद्धती कळली की आपल्याला पटकन त्या ग्रंथाकडे जावंसं वाटतं. आणि त्या ग्रंथामध्ये काय केलंय, त्या ग्रंथाने काय केलंय बरं का, त्या ग्रंथाने एक एक दृष्टांत उभा केलाय, एक कथा उभी केली आहे, आणि त्या कथेमधनं त्यांनी उपदेश दिलाय त्या त्या अधिकारी व्यक्तीसाठी, त्या त्या अधिकारीसाठी तो उपदेश दिलाय. म्हणजे काय केलं बघूया, आपण आधार घ्यायचा प्रयत्न करूया त्या दृष्टांताचा. विचारसागर असं म्हणतं की एक राजा होता, दृष्टांत आहे, एक राजा होता आणि त्याचं नाव होतं शुभ संतती, आणि त्याला 3 पुत्र होते. तर त्याला शुभ संतती आहे म्हणून त्याचं नाव शुभ संतती आहे. आणि शुभ संतती का,
शुभ संतती का म्हटलंय त्याच्या पुत्रांना? कारण त्यांना शुभ चिंतन करता येतंय, त्यांना ब्रह्मचिंतन करता येतंय, म्हणून त्यांच्या पुत्रांना शुभ संतती म्हटलं आहे त्या ग्रंथाने. आणि कथा अशी जाते की हा जो राजा आहे त्याचं जे पूर्ण कारकिर्दीचं आयुष्य होतं म्हणजे राजा म्हणून, ते आता संपायला आलंय. आणि आता ते संपताना त्याला 3 पुत्र आहेत, म्हणून तो 3 पुत्रांना जवळ बोलवतो आणि सांगतो की आतापर्यंत सगळा राज्यकारभार मी सांभाळला, पण आता मात्र याच्या पुढे मला हे सगळं सोडावंसं वाटतंय आणि मला संन्यास स्वीकारावासा वाटतोय. तर तुम्ही काय करा, एकमेकांमध्ये न भांडता योग्य पद्धतीने आपल्या आपल्यामध्ये हे वाटून घ्या आणि तुम्ही सांभाळ करा सगळ्याचा. आणि ही 3 पुत्र असा विचार करतात, शुभ संतती का म्हटलंय हे आपल्याला इकडे कळतं, की ही 3 पुत्र असा विचार करतायत की ज्या अर्थी आपले पिता राज्याचा त्याग करून, बघा, राज्याचा त्याग करून संन्यास स्वीकारत आहेत, त्या अर्थी राज्यापेक्षा श्रेष्ठ असं काहीतरी त्यांना तिथे मिळणार आहे. म्हणजे तिकडे काहीतरी अजून चांगलं, हिताचं, योग्य असं आहे. म्हणून ते वडिलांना सांगतात की तुम्ही सांगितलंय, आज्ञा दिली आहे, तर तसं आम्ही करूच, पण त्या अगोदर हे ब्रह्मज्ञान म्हणजे काय, ज्याच्यासाठी तुम्ही सगळं सोडता आहात, ते आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आणि मग परत आम्ही राज्याकडे येतो. आणि मग ते योग्य असे गुरु म्हणजे दयाळू, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ असे गुरूंचा शोध घेतात. बघा, आपल्याला सद्गुरूंकडे जावं लागतं शोध. प्रत्येक वेळेला सद्गुरूच येतात असं नाहीये, म्हणजे आपण बसून फक्त एक जागेवर बसू शकत नाही, आपल्याला शोध घ्यावा लागतो. आणि सद्गुरू कसे असावेत याच्याबद्दल पण आपल्याला हे शास्त्रीय ग्रंथात सांगतात त्यांची लक्षणं, की श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि काय दयाळू असे सद्गुरू हवेत. आणि अशा सद्गुरूंचा शोध घेतात हे 3 पुत्र. आणि तिघांची नावं काय आहेत बघा, ऐका. आणि तिघांच्या नावात आपण अधिकारी असा विषय सुरू केला होता, की आपला अधिकार आहे का हे सगळं ऐकण्याचा, किंवा हे सगळं साधन जे काही इथे सांगितलेलं आहे, कारण आपण आता साधनं बघणार आहोत पुढे, खऱ्या मीच्या शोधपर्यंत जायचंय आपल्याला. तर ते साधन माझ्यासाठी आहे की नाही हे तर आधी मला कळलं पाहिजे की नाही, तर आपल्याला या कथेमधनं ते कळतं. तर या 3 पुत्रांची नावं काय आहेत, तर पहिल्या पुत्राचं नाव आहे तत्वदृष्टी, दुसऱ्या पुत्राचं नाव आहे अदृष्टी, आणि तिसऱ्या पुत्राचं नाव आहे तर्कदृष्टी. बघा, नावावरनच कशी त्यांचे कळतंय, अर्थ कळतोय आपल्याला. तत्वदृष्टी म्हणजे काय, हा उत्तम अधिकारी आहे. अदृष्टी हा जो आहे तो मध्यम अधिकारी आहे. आता प्रत्येकाने आपापल्याबद्दल विचार करायचा, मी कुठे बसतोय, कारण संपूर्ण परमार्थाचा अभ्यास प्रथम पुरुषी करायचा असतो. मला काय फायदा होतोय आणि मी कशी बदलू शकते आणि मला त्या मीचा शोध मिळतोय का. तर तत्वदृष्टी हा उत्तम अधिकारी आहे, हा मधला जो आहे अदृष्टी हा मध्यम अधिकारी आहे, आणि तिसरा पुत्र जो आहे तो कनिष्ठ अधिकारी आहे, त्याचं नाव आहे तर्कदृष्टी. जसं नावांवरनच आपल्याला कळतं की तत्वदृष्टी का त्याला असं म्हटलंय, उत्तम अधिकारी का म्हटलंय त्याला, कारण त्याची दृष्टी जी आहे ती सरळ त्या तत्वाकडे जाऊन लागलेली आहे, म्हणून त्याला उत्तम अधिकारी म्हटलेलं आहे. मग त्याच्यासाठी उपाय शास्त्राचा वेगळा आहे. म्हणजे सद्गुरूंकडे जेव्हा आपण जातो तेव्हा सद्गुरूंना अशी बांधिलकी असते, शास्त्राने बांधिलकी घातली सद्गुरूंना पण, की जेव्हा ते उपदेश करतात शिष्यांना तेव्हा त्यांना समोरचा अधिकारी म्हणजे अधिकार काय आहे असं बघून त्यांना उपदेश करायचा नसतो. सुरुवातीला याचा अधिकार उत्तमच आहे असं समजून त्याला शिकवायचं असतं, आणि मग त्याच्या प्रश्नांवरनं कळायला लागतं सद्गुरूंना की नक्की याचा अधिकार काय आहे, आणि मग ते कळल्यानंतर ते त्यांना त्या पद्धतीनं उपाय सांगायला लागतात खऱ्या मीच्या शोधापर्यंत. तत्वदृष्टी कारण त्याची दृष्टी सरळ तत्वाकडे लागलेली आहे. त्याला जे काही, जर का आपण 4था तरंग वाचला विचारसागराचा, त्याने त्याचे प्रश्नच वरच्या लेवलचे आहेत सगळे त्या उत्तम अधिकाऱ्याचे. मग तो बाह्य ज्ञानाची रीत काय, अंतर्ज्ञानाची रीत काय, कुटस्थ म्हणजे काय, हा सगळा तिकडे अभ्यास होतो 4थ्या तरंगामध्ये. आणि शेवटी त्याला महावाक्य सांगितलं सद्गुरूंनी की झालं त्याचं काम, झाला तो मुक्त, तो गेलाय बरं का परत राज्य सांभाळायला, पण बंधनातून मुक्त झालाय तो उत्तम अधिकारी. हा मधला जो आहे त्याचं नाव आहे अदृष्टी, नावावरनच कळतं अदृष्टी म्हणजे त्याची दृष्टी अजून त्या तत्वाकडे लागलेली नाहीये, त्याची दृष्टी अजून एका ठिकाणी स्थिर नाही झालेली आहे. बघा, आपण तिथे बसतोय का, आणि हा कोण आहे मध्यम अधिकारी का आहे, कारण त्याला ब्रह्मचिंतन जाणून तर घ्यायचं आहे. म्हणजे ब्रह्म असं काही असतं, हे सगळं एकच आहे, अद्वैत, हे त्याला पटतंय. पण ते पटत असतानाच त्याला जगत पण दिसतंय. म्हणजे आपण अभ्यास केला की नाही, जगाची उत्पत्ती, पिंडाचे 4 देह, ब्रह्मांडाचे 4 देह, हे सगळं भासतंय, हे सगळं या मध्यम अधिकारीसाठी आहे.
कारण त्याला जगत भासत असतं. आणि त्याला जगत भासत असताना जेव्हा सद्गुरूंना हे कळतं, तेव्हा सद्गुरू वेगवेगळ्या पद्धतीचे उपाय, पर्याय समोरच्याला देत आहेत. अधिकार जसा बदलतो तसा. महावाक्याचा उपदेश हे सद्गुरूंकडनं येतोच, तेव्हा ते अधिकार बघत नाहीत. पण पर्याय किंवा उपदेश ज्या पद्धतीला द्यायचा आहे तो उपदेश बदलतो. उपदेश देण्याची पद्धत बदलते सद्गुरूंची. म्हणजे उत्तम अधिकारी जो आहे त्याला उपदेश कुठला? ज्ञानाचा. म्हणजे ज्ञेय वस्तू जे आहे ते सरळ ब्रह्मतत्व आहे ते जाणून घे आणि एकरूप हो. हे उत्तम अधिकाऱ्यासाठी ज्ञानाचा उपदेश. मग हा मधला अधिकारी आहे, मध्यम अधिकारी आहे, त्याला उपदेश कुठला? कारण त्याला ब्रह्म जे आहे ते निर्गुण आहे, ते निराकार आहे, ते ते व्यापक आहे, निरपेक्ष व्यापक आहे. उत्तम अधिकाऱ्याला त्याला गवसणी घालता येते की तेच माझं स्वरूप आहे. पण हा मध्यम अधिकारी जो आहे त्याला जगत दिसतंय मध्ये, त्याला त्याचं आलंबन म्हणजे ब्रह्माचं आलंबन घेताच येत नाही. आपण शब्दांच्या मध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करतोय फक्त. पण त्याची दृष्टी त्याला ठेवता येत नाही. त्याला कुठे बघू मी? कारण ब्रह्माकडे डायरेक्ट त्याला बघता येत नाहीये. म्हणून मग त्याला पर्याय काय आहे? मग सद्गुरू उपदेश करतच नाहीत का अशा अधिकाऱ्याला? तर असं नाहीये. मग सद्गुरू काय करतात? तर सद्गुरू त्याला ध्यानाचा उपदेश करतात. बघा आपण आपल्या मुद्द्यावर येतोय. उत्तम अधिकारी जो आहे त्याला ज्ञानाचा उपदेश, मध्यम अधिकारी जो आहे त्याला ध्यानाचा उपदेश. ध्यान कर. आणि ध्यान करणं म्हणजे समोर एखादी ध्येय गोष्ट असते, ध्येय समोर ठेवावं लागतं. आणि ध्येय समोर ठेवलं की कॉन्सन्ट्रेट कुठे करायचं, ध्येय काय असलं पाहिजे हे आपल्याला कळतं. आणि ध्यानामधनं परत तू एकरूप हो, मग त्याला त्याला महावाक्य उपदेश केलेलाच असतो, मग त्याचं काम होऊन जातं. आणि त्याच्या पुढचं आपण तिकडे जाणार नाही कारण आजचा आपला विषय नाही, फक्त उल्लेख करते म्हणजे विषय पूर्ण होईल. शेवटचा जो पुत्र आहे कनिष्ठ अधिकारी जो आहे त्याचं नाव आहे तर्कदृष्टी. आणि तर्कदृष्टी म्हणजे कनिष्ठ जेव्हा आपण त्याला म्हणतोय म्हणजे याला काहीच कळत नाही असं नाही बरं का. त्याच्या बरोबर उलट त्याला खूप काही कळत असतं. कारण त्याला बुद्धिप्रधान आहे. तो स्वतःची बुद्धी खूप वापरतोय सगळं ऐकत असताना. बघा उत्तम अधिकारी जो आहे त्याला नको ते प्रश्नच येणार नाहीत. मध्यम अधिकारी जो आहे त्याला योग्य ते प्रश्न येतील. आणि कनिष्ठ अधिकारी जो आहे त्याला स्वतःच्या बुद्धीला तो प्रमाण धरतो. आणि मग हे असंच कसं, मग तसंच कसं, मग त्याला पर्याय काय? मग त्याला सद्गुरू उपदेश करत नाहीत का? तर तसं नाही. त्याला पण सद्गुरू उपदेश करतात, पण तो उपदेश देताना युक्त्या वापरतात. बघा आपण परत समप करूया की आपण काय ऐकलं की उत्तम अधिकारासाठी ज्ञान, मध्यम अधिकाऱ्यासाठी ध्यान आणि कनिष्ठ अधिकाऱ्यासाठी युक्त्या. आणि आता आपण काय विचार करतोय की हा मधला जो आहे अधिकारी त्याला सगळ्याला त्याला जगत भासतंय. आणि ज्याला जगत भासतंय, ज्याला हे सगळं खरं वाटतंय त्यासाठी ध्यानाचा उपदेश आहे. आणि आपण आज जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे पंचकोश आणि पंचकोश निरास, तो ध्यानाचा विषय आहे. तर पंचदशी तुम्ही पाहिली डॉक्टर काकांची, तर सुरुवातीला 4च वाक्य दिलेली आहेत डॉक्टर काकांनी. आणि त्याच्यामध्ये डॉक्टर काका असं लिहित आहेत की हे फक्त ध्यानासाठी ही घडी बसवलेली आहे. हे 5 कोश असं वगैरे काही नसतं. हे मगाशी आपण जो विचार केला की हे 3 देह मोठे आहेत, ते ओलांडण्यासाठी ते 5 कोश आहेत की आपण ध्यानाला सोपं पडेल. नाहीतर आपण स्थूल देह ओलांडायचा कसा? त्याला अन्नमय कोश म्हटला की पटकन ओलांडता येतं की हा हे मला सोडायचंय. आणि आपण तो कोश म्हणजे काय आणि ते ओलांडायचं कसं हे आपण बघणार आहोत आता पुढे. आतापर्यंत मला वाटतं की एवढ्या वेळ आपण जे काही बोललो ती सगळी प्रस्तावना झाली. आणि आता आपण म्हणजे खऱ्या मीच्या शोधासाठी आणि आता आपण काय करणार आहोत, आपण एक पटापट आता पुढे आपण की हे कोश म्हणजे काय ते आधी बघणार आहोत. आधी हे पाची कोश म्हणजे काय, आपण कसं ओळखावं की त्या कोशात मी आहे का, तसं आपण शोधूया की आपल्याला ते शोधता येतंय का. आणि मग त्याच्या पुढचा जो विषय की तो पंचकोशांचा निरास, ते बाजूला सारणं, तो एक वेगळा विषय झाला. आणि तो कसा करायचा. आणि मग एकदा की आपल्याला ही बैठक कळली की आपल्याला लयचिंतन अवघड नाहीये, मग पुढच्या 5 ते 10 मिनिटात आपलं लयचिंतन संपणार आहे. कारण आपल्याला अभ्यासाची पद्धतच कळते, ध्यानाची रीतच आपल्याला कळून जाते की एका जागेला बैठकीला बसावं आणि ते करण्याचा प्रयत्न करावा आणि तिकडून आपण खऱ्या मी पर्यंत जावं. आता बघा पहिल्या कोशाचा विचार करतोय, अन्नमय कोश. आता सांगण्याची काही गरज आहे का की अन्नावर जगणारा हे स्थूल शरीर जे आहे, अन्नावर जगणारा, टिकणारा, पोसला जाणारा, बाहेरून जो देह दिसतो तो अन्नमय कोश आहे. मग पटकन डोक्यात विचार येतो की त्याला कोश का म्हटलंय. कोश म्हणजे आपण ते झाकून टाकतो, मग त्याला कोश का म्हटलंय. कारण बहुसंख्य लोक या कोशामध्ये अडकतात, इकडेच रमतात. म्हणजे अन्न खाणं, शरीर टिकवणं,
शरीर सांभाळणं हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय असतं आणि ते आपल्याला अडकून टाकतंय. म्हणून त्याला शास्त्राने कोश असं म्हटलेलं आहे. बघा चार्वाक सिद्धांत, चार्वाक जे होऊन गेले ते देहालाच आत्मा म्हणायचे. म्हणजे देह असेपर्यंत आहे, खाओ पिओ मजा मारो. हे आपल्या ओळखीचे आजूबाजूला किती लोक आहेत हो, ते सगळे अन्नमय कोशात, या कोशात राहत आहेत. ज्यांना अन्न योग्य खावं, उत्तम खावं, चमचमीत खावं, योग्यच असलं पाहिजे, जे कोण अडकतायत त्या सगळ्यांसाठी अन्नमय कोश ते तिथेच आहेत अजून. बघा किती छान, शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर पटकन आत्मा मी कुठल्या कोशात आहे हे मला कळायला मदत होते. आणि त्या कोशाला कसं ओळखायचं ती पण पद्धत आपण पाहिली. ज्यांना देह फार महत्वाचा वाटतो, म्हणजे देह गेलो की मी जाईन असं ज्यांना वाटतं, ते सगळे त्या कोशात आहेत. त्याच्याही पुढे असे मत असणारी लोक आहेत जे अन्नमय कोशाला आत्मा म्हणतायत, की आत्माच म्हणजे अन्नमय कोश म्हणजेच आत्मा. कारण देह गेला की मी जाईन असं वाटणारे लोक आहेत, की देह म्हणजेच आत्मा असं म्हणणारे लोक आहेत. म्हणजे हा पण विचार आपण घेतोच आहे, हा एक कोश आहे. आता त्याचा पुढचा कोश बघूया आपण. पुढचा कोश प्राणमय कोश. आता प्राणमय कोशाचे घटक काय, आपण आपला अन्नमय कोश, बाहेरचा देह हे आपण पाहिलं. आणि पुढचे आपण 3 कोश जे बघणार आहोत ते सगळे सगळे सूक्ष्म देहाचे घटक आहेत. आपण ते मगाशी अभ्यास केलाय, सूक्ष्म देहांमधले पुढचे 3 घटक. मग प्राणमय कोशाचे घटक कुठले, तर प्राणमय कोशामध्ये 2 घटक आहेत. एक म्हणजे पंचकर्मेंद्रिय आणि प्राण आहेत की नाही. हा पुढचा कोश बघा, प्राण त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे, थोडंसं पुढे. स्थूल शरीर दिसतंय आपल्याला, प्राण पटकन दिसतात का, ते सूक्ष्म आहे, ते दिसत नाहीत, पण जाणवतात आपल्याला प्राण. थोडस आपल्या नाकाजवळ हात न्या बरं, आपल्याला प्राण जाणवतात की नाही, आतमध्ये प्राण चालू आहे, सगळं सगळं कळतं आपल्याला, दिसत नाही पण आहेत. म्हणून स्थूल शरीरापेक्षा थोडेसे सूक्ष्म आहेत, पण तरी ते जाणवतायत. म्हणून त्यांना त्याच्या पुढचा कोश म्हणजे प्राणमय कोश हा अन्नमय कोशाचा पुढचा म्हटलेला आहे. आणि याला कोश का म्हटलंय, कोश का म्हटलं, कारण हा कोशही अडकवणारा आहे. कसा, कारण प्राण असतील म्हणजे स्थूल देह तर पडतोय, आणि स्थूल देह का पडला, स्थूल देह का पडला, कारण त्याच्यामधनं प्राण निघून गेले. म्हणून ज्यांना प्राण महत्वाचे वाटतात, गुदमरतो बघा कोणाचा, कुठेतरी घाबरतात लोक पटकन गोष्टींना. प्राणमय कोश, प्राण गेले तर मी जाईल असं ज्यांना वाटतं, ते सगळे प्राणमय कोशात असतात. म्हणजे कसं ओळखायचं आपण, बघा कोण प्राणमय कोशात आहेत हे ओळखायच्या पद्धती आपण बघतोय. आणि बाकीच्यांसाठी नाही, आपण मगाशी जो उल्लेख केला की हे सगळं प्रथम पुरुषी आहे. कसं ओळखायचं कोण प्राणमय कोशामध्ये, किंवा मी प्राणमय कोशात आहे का, सूक्ष्म विचार करता येतो आपल्याला. बघा जे खेळाडू आहेत, म्हणजे व्यायामपटू आहेत, जे कसरतपटू आहेत, जे पहलवान आहेत, खेळाडू, हठयोगी, हे जे सगळे असतात, हे अतोनात प्रयत्नांनी सगळे आपले कर्मेंद्रियांवर आणि प्राणावर ताबा मिळवायचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यामध्येच ते गुंतून राहतात, रमून जातात तिथेच, तेच करणं त्यांना महत्वाचं वाटतं. आणि म्हणून त्याला कोश म्हटलेलं आहे. आणि त्याही पुढे मगाशी आपण जसं अन्नमय कोशच आत्मा आहे असं एकाचं मत होतं, काही म्हणणं असतं बरं का, आपल्या आजूबाजूला पण असेच बरेच लोक असतात. तसंच प्राणमय कोश म्हणजेच आत्मा म्हणणाऱ्यांचं मत आहे. ते काय म्हणतात, त्यांचं मत आहे की अरे स्थूल शरीर जे आहे ते जड आहे, पण स्थूल शरीर जरी जड असलं तरी आतमध्ये प्राण आहेत ना, ते त्यांना चेतन वाटतात, की ज्याच्यामुळे चेतना या पूर्ण शरीराला आहे. म्हणजे जे त्यांना प्राण चेतन वाटतायत तेच आत्मा आहे असं त्यांचं म्हणणं असतं. आणि असे पण लोक आहेत बाहेर, आणि असा हा कोश आहे. आता त्याच्या पुढचा कोश आपण बघूया. आपण जातोय बरोबर, कारण आपल्याला अर्थ कळतोय छान, कारण आपल्याला मेन मुख्य बघायचंय तर त्याच्या निरासाकडे बघायचंय, त्याची निरासाची पद्धत बघायची. आणि हे जे मतं आहेत वेगवेगळ्यांची, की हा कोश म्हणजेच आत्मा, हा कोश म्हणजेच आत्मा, ते आपल्याला त्याच्या आधी खोडूनही लावायचंय. आधी ते कोश समजून घ्यायचा प्रयत्न करतो, आणि आपल्याला मग कळतो की आत्ता मी कुठल्या कोशात आहे, आत्ता मी कुठला कोश आहे. किती छान आहे डॉक्टर काकांचं मध्यंतरी एक प्रवचन, अगदी रिसेंट, म्हणजे शंकराचार्य जयंती झाली आता, आणि शंकराचार्य जयंतीला या वर्षीचं सांगते बरं का, डॉक्टर काकांचं प्रवचन झालं, आणि ते प्रवचन होतं कोशांवर. आणि काकांनी अगदी सुरुवातीलाच सांगून टाकलं की तुम्ही घाबरून जाल की मी पंचकोशांबद्दल बोलतोय का, तर नाही नाही, छे म्हणे, मी पंचकोशांबद्दल बोलत नाहीये. हे काकांचं सांगणं बरं का. संत कसं बोलतात बघा, आपल्याला शिकवतायत संत. ते म्हणतात मी पंचकोशांबद्दल बोलत नाही, पण अशा विविध हजारो लाखो कोशांबद्दल बोलतोय की ज्यामध्ये आपण अडकतो आणि आयुष्य घालवतो. बघा आपल्या प्रत्येकाला एक कुठला तरी कोश विचारांचा आपण निर्माण केलेला असतो, आणि त्याच पद्धतीने आपण विचार करतो.
तो आपला कोश आहे. हे जोपर्यंत संत आपल्याला सांगत नाही तोपर्यंत कळत नाही की आपण त्या कोशात आहोत. आणि पटकन जेव्हा कळतं की हा कोश येतो, तो कोश सोडायचा आपल्याला, असं आपल्याला आपल्याला उपयोग होतो जेव्हा आपण अशा पद्धतीचा अभ्यास करतो की नाही, या कोशात मला अडकायचं नाहीये. इतकं सुंदर प्रवचन होतं. हे जर मिळालं तर मी ग्रुपवर पाठवायचा प्रयत्न करते. लहान अगदी 20 मिनिटांचं प्रवचन आहे. पुढच्या कोशाकडे आपण जाऊया. पुढचा कोश आहे मनोमय कोश. म्हणजे प्राणांपेक्षा पण सूक्ष्म, कारण मन दिसत नाही, त्याच्या पुढचं मन आहे. आणि मग मनोमय कोश जे आहे त्याचे घटक कुठले कुठले आहेत, तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, कारण मगाशी पंच कर्मेंद्रिय होती. आता मनोमय कोशामध्ये पंच ज्ञानेंद्रिय आणि मन. आणि मग याला कोश का म्हटलाय? याला कोश का म्हटलाय? उत्तर सोपं आहे. अहो, आपलं मन किती ऍक्टिव्ह असतं. आणि मनाला मन ठरवतं की विषय सुख कशामध्ये मिळतंय, किंवा मन काय करतं की या विषयामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतं. आणि मन ज्यांना 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 प्रधान आहे, मन प्रधान, की माझ्या मनासारखं सगळं झालं पाहिजे, हे सगळे त्या मनोमय कोशात गुंतून राहतात. ते मन आपल्याला अडकवतं, म्हणून त्याला मनोमय कोश असं म्हटलेलं आहे. आणि या मनोमय कोशाला पण आत्मा म्हणणारे लोक आहेत, असतात. वेगवेगळ्या पद्धती आहेत बाहेर. आपण बघायला लागतो, बघायला लागले की आपल्याला दिसायला लागतं बघा. आणि ते काय करतात, आधार मात्र आपल्याच शास्त्राचा घेतात, अद्वैत तत्वज्ञानाचाच घेतात प्रमाण सांगण्यासाठी. मग ते काय करतात, मनोमय कोश कसं, मग ते आपल्याला आपल्यासमोर भगवद्गीतेमधला श्लोक ठेवतात की मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. अरे मनच कारण आहे बंधना आणि मोक्षाला, म्हणजेच मन आत्मा आहे, असा अर्थ ते आपल्याला शिकवतात. ते म्हणजे आपल्याला सोय, आपली सोय स्वतः काढतात आणि तो अर्थ समजून घेतात ते. म्हणून मनाला पण कोश म्हटलेलं आहे शास्त्राने. त्याच्या पुढच्या कोशाकडे जाऊया आपण. तो आहे विज्ञानमय कोश. म्हणजे विज्ञानमय कोश म्हणजे काय, मग त्याचे घटक काय आहेत, तर त्याचे घटक पण पंच ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी. बघा, फार खोलात जाऊ शकत नाही, त्यासाठी मूळ ग्रंथांकडे जावं लागतं. कारण मूळ ग्रंथांकडे इतका सुंदर उल्लेख येतो. फक्त पिल्लू सोडते मी विषयाचं, की पंचदशीमध्ये असा एकाने विचारलाय शिष्याने प्रश्न गुरूंना, की हे मन आणि बुद्धी हे दोन्ही अंतःकरणाचेच घटक आहेत. आणि हे अंतःकरणाचे घटक असताना यांना तुम्ही 2 कोश का वेगळे सांगितलेले आहेत? काय सुंदर प्रश्न आहे. येतो की नाही आपला प्रश्न विचारला की लगेच आपल्याला कळतो, खरंच असं का केलंय. मग 2 कोश वेगळे मांडण्याची गरज होती का? मग त्याला उत्तर इतक्या शुद्ध छान पद्धतीने, सुंदर पद्धतीने आपल्याला मिळतं, तर ते आपल्याला तिकडे जावं लागतं. आता एका वाक्यात मी उत्तर द्यायचा प्रयत्न करते आहे, की तिकडे त्यांनी सांगितलेलं आहे की हे कोश वेगळे का म्हटलेत, कारण दोघांचं कार्य वेगळं आहे. संकल्प विकल्प करणं हे जसं मनाचं काम आहे, तसं बुद्धीचं निश्चय करणं हे काम आहे. आणि या निश्चयामध्ये माणूस अडकून जातोय. दोघांचं हे काम, कार्य करण्याची पद्धती वेगळी आहे, म्हणून ते 2 कोश मानावे लागलेत, कारण ते त्या पद्धतीने लोकांना त्या त्या कोशात अडकवतायत. बघा, बुद्धी प्रधान, मला माहिती हवी आहे सगळ्या गोष्टींची, माहिती जमा करणं, कलेविषयी सगळं माहीत असणं, किंवा विद्या, वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या कमवणं, मिळवणं, व्यासंग असणं वेगवेगळ्या पद्धतीचे असतात लोकांना. साहित्य, हे सगळे बुद्धिप्रधान आहेत. आणि हे सगळे त्या बुद्धीला घेऊन तिथे अडकतात, म्हणून त्याला कोश म्हटलेलं आहे. कसं ओळखावं आपण, बघा, वेगवेगळे लोक जे संपूर्ण आहे ते पंडित असतात ना, त्यांना सगळं जाणण्याचं असतं. पंडित आहेत, कवी आहेत, लेखक आहेत, चित्रकार आहेत, वक्ते, शास्त्रज्ञ, कलाकार, तंत्रज्ञ, वैद्य, हे सगळे बुद्धीच्या कोशात अडकलेले आहेत. म्हणजे काय, हे सगळं करूच नाही असं म्हणायचंय का? सगळं सोडून फक्त काय ब्रह्मच जाणायचंय का? अजिबात नाही. हे सगळं उत्तम करावं, कारण प्रपंच आणि परमार्थाचं उत्तम सांगड घालायला शास्त्रच शिकवतंय. फक्त त्या कोशामध्ये अडकून आहे, तो कोश अडकवतोय आयुष्यभर, आणि तेच करण्यात आपल्याला धन्यता वाटते, आणि त्याच्यातच आपण मरून जातो. मग आपण जेव्हा हे जाणतो की हा कोश आहे, आणि मग त्याच्यामध्ये अडकायचं नाही, हे आपल्याला कळायला लागतं. म्हणून कोशाचा, आणि या कोशाला पण आत्मा आहे असं म्हणणारे लोक आहेत. कारण बुद्धी म्हणजेच विज्ञान, आणि विज्ञान म्हणजेच आत्मा, हे त्यांना म्हणायचं असतं. आणि ते या मताचे जे लोक असतात ते विज्ञानमय कोश म्हणजेच आत्मा आहे असं म्हणणारे लोक पण आहेत. आपण शेवटच्या कोशाकडे जातोय, आणि शेवटचा कोश आहे आनंदमय कोश. आणि आनंदमय कोश म्हणजे कुठला? आता आपण 3 जे एकामध्ये आपण एका देहात आपण सांगितले शास्त्राने, म्हणजे सूक्ष्म देहात हे 3, आता ते ओलांडून आपण पुढे चाललोय. कारण देह,
मग कारण देहात कुठला कोश आहे? तो म्हणजे आनंदमय कोश. कारण कारण देहात खरं म्हणजे आपण सगळं लयाला, सूक्ष्म आणि स्थूल हा देह लयाला गेलेला असतो. आणि आपण ऍज इफ खरं नाही, जणू काही आपण एकरूप झालेलो आहोत. कारण तिकडे आनंद आहे, कारण तिकडे विषय नाहीत म्हणून आनंद आहे. पण आनंद जर तो आहे तिथे, मग त्याला कोश का म्हटलंय? कारण तो आनंद जो आहे तो माझ्यावर अवलंबून नाहीये. मी ठरवलं की आता गाढ झोपावं म्हणून मी त्या कोशात नाही गेले. ती ईश्वराची कृपा माझ्यावर झाली म्हणून त्याने मला त्या कोशात ढकललं. मला झोप कधीतरी माझ्यामुळे तर मला लागतच नाही झोप. जोपर्यंत ईश्वर मला ती झोप देत नाही तोपर्यंत मला लागत नाही. आणि जरी ती झोप दिली आणि मी त्याच्यामध्ये गेले त्या आनंदात, असं मला वाटतंय, कारण विषय नाही म्हणून आनंद असं मला वाटतंय. पण तिकडे गाढ अज्ञान आहे. कारण मी तिथे असून पण त्या ज्ञानाचा अनुभव मला घेता येत नाही म्हणून त्याला अज्ञान किंवा अविद्या असं म्हटलेलं आहे. आणि ती तिकडे अविद्या आहे आणि ते ओलांडावंसं जीवाला वाटतच नाही. आणि म्हणून त्याला कोश असं म्हटलेलं आहे. आणि त्यालाही आत्मा म्हणणारे मत आहेत बरं का. मग आपण त्यात खूप काही विचारसागरामध्ये तर याच्या आनंदमय म्हणजे कोश म्हणजे आत्मा आहे याचा बराच काही उहापोह तिकडे केलाय. वेगवेगळी मतं दिलेली आहेत तिकडे. पूर्वमीमांसांचं मत काय आहे की यालाच ते कसं आत्मा म्हणतायत, किंवा शून्यवादी म्हणजे बौद्ध मत, शून्य मतवादी जे आहेत की शून्य हे सगळं शून्यामधनच नाही, सगळं शून्यच आहे त्याला म्हणायचंय, सगळं शून्य असं ते म्हणतायत. आणि आपण गाढ झोपेत जेव्हा जातो तेव्हा तिकडे शून्य आहे, कारण तिकडे काहीच नाहीये म्हणून त्याला ते शून्य म्हणतात. त्यांचं मत बरं का, आपलं मत नाहीये. त्याला ते शून्य म्हणतात. आणि तिकडे जर शून्य असेल तर सगळंच शून्य आहे, म्हणजेच हा आनंदमय कोश म्हणजे आत्मा आहे असं त्यांचं मत आहे. तर आपण ही चुकीची मतं पण का बघितली? कारण ती मतं आपल्याला सोलून काढता आली पाहिजेत. आता आपण काय करूया, हे 5 कोश पाहिलेत. आता आपला पुढचा विषय जो आहे तिथे आपण जातोय की या कोशांचा निराश कसा करायचा. आता आपण तिकडे येतोय की हे कसे आत्मा नाहीत हे आधी आपण जाणून घेऊया. आणि ते जाणलं म्हणजे त्यांचा निराश करायला आपल्याला मदत होईल. आता पहिला कोश जो आपण पाहिला होता अन्नमय कोश म्हणजे स्थूल देह हा आत्मा कसा नाही, आता वेदांती मत आहे. आणि काय सुंदर पद्धत आहे बघा विचार करायची आपली. बघा, अन्नमय कोश जो आहे म्हणजे आपला स्थूल देह हा आपल्या जन्माच्या आधी असतो का? किंवा आपल्या मरणाच्या नंतर असतो का? नाही. जेवढ्या वेळ देह आहे तेवढ्या वेळेस तो असतो कोश. म्हणजे ते माझं खरं स्वरूप नाही. कारण आत्मा जो आहे तो नित्य आहे म्हणून अन्नमय कोश हे माझं स्वरूप नाही. त्याला आपण कॅन्सल करून टाकलं बाजूला. व्यावृत्ती त्याला बाजूला, व्यावृत्त करून त्याला बाजूला करून टाकलं, त्याला निगेट करून टाकलं, बाजूला सारलं, त्याला सोलून टाकलं, त्याचा निराश केला पहिल्याचा की तो आत्मा नाही आणि ते माझं स्वरूप नाही, कारण मी आत्मा आहे. आणि हा जर कधी असतो कधी नसतो आणि आत्म्याचं स्वरूप तसं नाही म्हणजे अन्नमय कोश हा आत्मा नाही. आता त्याच्या पुढचं बघा, प्राणमय कोश. आणि प्राणमय कोश हा आत्मा नाही हे वेदांतांचं मत कसं आहे? कारण आत्मा हा अचेतन आहे. बघा, प्राण दिवसा आपल्याला ते चेतन वाटतात प्राण, बरं का, हो की नाही? आपला सगळ्यांचा अनुभव आहे. पण आपण जेव्हा झोपतो, गाढ झोपेत आपण असतो, तेव्हा प्राण चालू असतात की. आणि प्राण जरी चालू असले आणि समजा एखादी काहीतरी गोष्ट आपल्या आजूबाजूला घडली, कोणीतरी पाहुणे आले आणि पाहुणे येऊन गेले आणि समजा तेवढ्यापुरतीच आपल्याला गाढ झोप लागली होती, तर आपल्याला कोण येऊन गेलं की नाही किंवा आपल्या बाजूला काय चाललंय हे गाढ झोपेत कळतं का? जर प्राणच चेतन असले असते तर ते तिकडे असताना सगळं बाजूचं कळलं असतं. म्हणून प्राण हे अचेतन आहेत आणि अचेतन हे आत्म्याचं स्वरूप नाही. म्हणून हा प्राणमय कोश हा आत्मा नाही असा निष्कर्ष आपण काढला वेदांत शास्त्राने. किती सुंदर पद्धती आहेत बघा असा अभ्यास करायचा, एक 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 सोडण्यासाठी. त्याच्या पुढचं मनोमय कोश. आणि मनोमय कोश हे मन जे आहे ते आपल्याला चेतन वाटतं आणि मन जे आहे ते वायू तत्वाचं आहे. वायू स्वतः कुठे चेतन आहे? आवाज गेलाय. हॅलो, आवाज गेलाय का? हॅलो, नाही येतोय. ठीक आहे, चालेल, चालू ठेवते. हा, येतोय आवाज. तर ठीक आहे, चालू ठेवते. येतोय आवाज. ठीक आहे. मनाबद्दल कसा विचार करायचा की मन हे जे आहे ते तो आत्मा नाही हे विचार करण्यासाठी अजून एक पद्धती म्हणजे मनामध्ये विक्षेप हा विकार आहे. विक्षेप म्हणजे कधी असं कधी तसं, कधी असं कधी तसं. आणि आत्म्याचं तसं असतं का? आत्मा नित्य आहे, आत्मा स्थिर आहे.
आत्मा सर्वत्र सदा आणि सम आहे, म्हणजे मनोमय कोश हा आत्मा नाही, असं वेदांत शास्त्राने सांगितलेलं आहे. किती छान एक 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 सोलतोय बघा आपण छान. त्याच्या पुढचा कोश कुठे? विज्ञानमय कोश, बुद्धी. बुद्धी म्हणजे विज्ञानमय कोश, आणि बुद्धी जागृत असताना ती पूर्ण ऍक्टिव्ह आहे असं आपल्याला वाटतं. आणि जेव्हा आपण गाढ झोपेत जातो तेव्हा तिचा लय होतो. मग आत्माचा कधी लय होतो आणि तो कधी जागृत असतो असं असतं का? कारण आत्मा नित्य आहे. आणि जर बुद्धीचा लय होतो, गाढ झोप वेष्टी अज्ञानामध्ये लीन होते ती बुद्धी, तिचं स्वरूप बदलतं. म्हणजे मग असं स्वरूप बदलणारं जे आहे ते आत्म्याचं स्वरूप नाही, म्हणजे विज्ञानमय कोश म्हणजे आत्मा नाही असं आपण खोडून टाकलं. आणि त्याच्या पुढचा आनंदमय कोश. आणि आनंदमय कोश मध्ये मगाशी आपण उल्लेख केला की आनंदमय कोश म्हणजे घन अज्ञान. आणि जे ज्ञानरूप आहे, जे घन ज्ञान आहे, ते घन अज्ञान रूप असूच शकत नाही. म्हणून आनंदमय कोश जो आहे तो आत्मा नाही, असं एक एक समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि आपण डॉक्टर काकांचं एक अजून एक सुंदर प्रवचन आहे, त्याच्यामध्ये या पंचकोशांचा निराश कसा करायचा हे त्यांनी इतकं उत्तम सांगितलेलं आहे. बघा, त्यांनी असं सांगितलेलं, डॉक्टर काकांच्या प्रवचनामधनं पुढचा उल्लेख करते आहे आता जो करते आहे तो, की बैठकीचं साधन आपण करूया बरं का, कारण हा पर्याय आहे ध्यानाचा. आपण मगाशी जी कथा घेतली आधाराला, की ध्यानासाठी या प्रक्रिया आहेत. जे मध्यम अधिकारी आहेत त्यांना ध्यान करावं लागतं, कारण डायरेक्ट ब्रह्मापर्यंत पोहोचता येत नाही. मग ध्यान करण्यासाठी बैठक तर बसावं तर लागतं आपल्याला. मग आपण आपल्या देहाने बसावं बरं का, आणि मग आपण आधी स्थूल देहाकडे लक्ष आणायचा प्रयत्न करावा. काही गरज आहे का स्थूल देहाकडे लक्ष करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे का? आहे. कारण ज्या क्षणी मी स्थूल देहाकडे बघतीये त्या क्षणी माझी बाकीची व्यवधानं जी असतात ती सुटून जात आहेत. ते माझं काम सोपं होऊन जातं तिथे. ठीक आहे, देहापर्यंत आलो, जगत तरी सुटलं. आता कोशांचा निराश करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि एकदा की मग तिकडेच्या कोशांकडे मी स्थूल देहाकडे बघायला लागल्यानंतर आता जो आपण विचार केला की मी हा स्थूल देह म्हणजे आनंदमय कोश नाही. तो का नाही? कारण स्थूल हा देह हा जड आहे, किंवा त्याला उत्पत्ती स्थिती लय देह रूपाने आहे, आणि माझं स्वरूप असं नाही. हा सगळा विचार बैठकीचा करायचा. आणि असं करायला लागल्यानंतर आपले विचार स्थिर होतात, आणि अन्नमय कोश मी नाही हे आपल्याला कळतं. आणि हे विचार स्थिर झाले की मग पुढच्या कोशाकडे लक्ष द्यायचं. काय सुंदर पद्धती आहेत. निराश करायचा प्रयत्न करतोय आपण, आणि जमणार आहे सगळ्यांना हे. आणि तेवढ्या वेळा आपण हे विचार करेपर्यंत बैठक, अदरवाईज आपण बसतच नाही, 3-3 तास पिक्चर बघतो, पण आपण एका ठिकाणीला बैठकीचं ध्यान साधना करायला बसत नाही. आणि निराश करायचा म्हटलं की विचार असतो, आणि मग त्या विचारांमध्ये आपण छान अडकून राहतो, आणि हळूहळू हळू एक एक करून सोडतोय. सोली व सुख समर्थांच्या भाषेत. तो पुढचा कोश जो आहे तो प्राणमय कोश. आणि डॉक्टर काकांनी प्रवचनामध्ये इतका सुंदर उपाय दिलाय बघा, पटकन कसं पटतंय. आणि जो विचार आपण मागच्या आपल्या सत्रामध्ये घेतला होता की हे सूक्ष्म देह जो आहे तो अपंचीकृत आहे. आणि अपंचीकृत म्हणजे एका वेळेला एकच गोष्ट ऑन असते, ऍक्टिव्हेटेड असते आतमध्ये. आपण आपल्या भाषेत सगळं समजायचा प्रयत्न करतोय. म्हणजे ज्या क्षणी मी प्राणाकडे विचार घेतला, माझा गेला प्राणाकडे विचार, त्या क्षणी माझ्याकडनं स्थूल शरीर सुटलं. कारण एका वेळेला एकच विचार राहतो. किती सोपं आहे बघा, सूक्ष्म विचार आहे. ज्या क्षणी मी प्राणांकडे लक्ष द्यायला लागले, प्राण कुठे येत आहेत, कसे जात आहेत, तेव्हा मी विचार इथे स्थिर करते, तेव्हा माझं लक्ष स्थूल देह म्हणजे अन्नमय कोशामधून निघालेलं असतं ऑलरेडी. आणि मग तिथे जाऊन मी हा प्राणमय कोश कसं माझं स्वरूप नाही हा विचार करायचा, जो आपण मगाशी पाहिला. आणि तिथे एकदा विचार स्थिर झाला की त्याच्या पुढच्या कोशाकडे जायचं. आणि गंमत तर आपल्याला कळलेली आहे की पुढच्या कोशाकडे गेलं म्हणजे आधीचा कोश सुटतो. मग जेव्हा मी मनाकडे लक्ष द्यायला लागले की आता मनात काय आलंय, खूप विचार आहेत का, की हळूहळू विचार येत आहेत. जेव्हा मी मनाकडे लक्ष द्यायला लागते तेव्हा मला कळतं की माझं प्राणांकडनं लक्ष गेलेलं आहे, माझं स्थूल देहाकडे पण लक्ष नाहीये, कारण मी मनाकडे लक्ष देते. आणि जेव्हा मी तिकडे मनाकडे लक्ष द्यायला लागते तिकडे मला तेव्हा विचार आणायचे की हा मनोमय कोश जो आहे ते पण माझं स्वरूप नाही. आणि त्या विचारांवर स्थिर व्हायचा प्रयत्न करायचा आहे. आणि तिकडे स्थिर होऊन पण आतमध्ये हे कोणाला कळतंय, हे अन्नमय कोश म्हणजे मी नाही, प्राणमय कोश म्हणजे मी नाही, किंवा आता आपण पाहिलं मनोमय कोश म्हणजे मी नाही, हे सगळं कोणाला कळतंय आतमध्ये, कोणतरी एक पकडून ठेवायचं की नाही.
तर शास्त्र असं उत्तर देतं की आतमध्ये एक सूक्ष्म अंतःकरण वृत्ती असते, तिला कळत असतं हे सगळं, आणि तिला आपण जागं ठेवायचं. आपला पुढचा सत्राचा वेगवेगळा विषय, रसास्वाद, कषाय, असे विचार, प्रतिबंध आहेत ध्यानाचे, ज्ञानाचे वेगवेगळे प्रतिबंध असतात. त्यांचा विचार आपण पुढच्या सत्रामध्ये करणार आहोत, कारण ध्यान शिकायचंय आपल्याला. किती प्रकारचे ध्यान असतात, समाधी म्हणजे काय, हे सगळं पुढच्या सत्रामध्ये आपल्याला शिकायचंय. पण इकडे ध्यानाला बसलोय आपण, आणि इकडे आपल्याला शिकलं पाहिजे की एक सूक्ष्म अंतःकरण वृत्ती असते, तिला पकडून ठेवलं पाहिजे. कारण ती जर सुटली तर परत लक्ष सगळीकडे बाहेर जातं. मग परत ते स्थूल देहाकडे जाईल, कधी इकडे जाईल, कधी तिकडे जाईल. ते सूक्ष्म अंतःकरण वृत्तीला पकडून ठेवायचं, कारण तिला ते समजत असतं सगळं, ते अनुभव घेत असते. तिला झोप लागू शकते, डुलकी येऊ शकते आपल्याला, पण त्या सूक्ष्म अंतःकरण वृत्तीला आपण जर पकडून ठेवलं तर तिच्या साह्याने आपण एक एक कोश ओलांडू शकतो. त्याचा पुढचा कोश आहे विज्ञानमय कोश. तिकडे बुद्धी असते, ती निश्चय घेतीये. म्हणजे आधीचे सगळं ती निश्चय काय घेतलाय, आता आपण हे पकडून ठेवायचंय, हे बुद्धी निश्चय घेते. मग आधीचे कोश सुटतायत. त्याच्यानंतर आनंदमय कोश. आता इकडे मला खूप आनंद मिळतोय, पण जर मला तो आनंद कळतोय म्हणजे अजून कळणारा कोणीतरी शिल्लकच आहे तिथे, म्हणजे ते पण माझं स्वतःचं स्वस्वरूप नाही. कारण कळणारा म्हणजे त्रिपुटी आली, परत ज्ञान कळलं तिथे, म्हणजे 3 जण परत उरले तिथे. मग त्याच्यामधनं ते सोडून पण, मग जेव्हा मी आनंदमय कोश पण सोडते, त्याच्या पुढे जे काही उरतं असतं तो माझा खरा मी आहे, जो आता आपला आजचा अभ्यासाचा विषय आहे की खऱ्या मीचा शोध. आणि त्या खऱ्या मीच्या शोधासाठी पंचकोश निरास हे एक साधन आहे, आणि ते ध्यानाचं साधन आहे, जे आपल्याला शास्त्रीय ग्रंथांनी किंवा गुरूंनी, सद्गुरूने दिलेलं आहे, हे आपण पाहिलं. आता इतका विचार पंचकोशांचा केल्यानंतर लय चिंतनासाठी वेळच लागत नाहीये. कारण मग लय चिंतन म्हणजे काय, जर एखादा शिष्य म्हटला की ही पद्धती मला फार अवघड वाटतेय, हे कोशांमधनं जाणं किंवा असं काही करणं, म्हणजे एकच पद्धती समोर ठेवली, एकच कुराण, एकच बायबल, असं हेच बघा, असं आपलं शास्त्र म्हणतच नाही. आपल्या शास्त्राने पर्याय दिलेत आपल्याला की हे आहे, तुला जमत नाहीये का, अजून एक पर्याय आहे, असं शास्त्र आपल्याला सांगतं. म्हणून ही दुसरी लय चिंतनाची पद्धत वेगळी आहे, ध्यानाची प्रक्रिया आहे ती. आणि ती प्रक्रिया म्हणजे काय, की आपल्याला दिसणारं जगत आहे. आता मगाशी आपण पंचकोशांचा जो विचार केला तो देहाच्या संदर्भात केला बघा. देह आणि जगत या दोघांना बाजूला सारलं की उरतो मीच, तो खरा मी आहे तो. कारण देह आणि जगताला पकडूनच मी खोटा मी स्वतःला मी समजत असते. या दोघांवर काम केलं की कामच होतंय की आपलं. तर जगत जे भासतं आहे, ज्या अधिकारीला, ज्याचा जो अधिकार आहे तो, त्याला जे जगत भासतंय, मग त्याला उपाय आहे की दिसणारं जग जे आहे ते ईश्वर स्वरूपच आहे. कारण ईश्वर सर्व भूताना, की ईश्वरच तयार झाला ही सगळी ती भूत म्हणून, आणि त्या भूतांमध्ये तो प्रविष्ट झाला. हा विचार आपण घेतलाय मागच्या सत्रांमध्ये. मग आपण लय चिंतन करतो म्हणजे काय करतो, की आपण जेव्हा हे सगळं पंचीकृत जग बघतो तेव्हा एकतर ईश्वर आणि मी अभिन्न आहे असा विचार करायचा आहे आपल्याला, की हे सगळं जे दिसतंय ते पांचभौतिक आहे, की हे 5 भूत एकमेकांमध्ये आली आणि हे पांचभौतिक जग मला, माझ्या परिचयाला असणारं, मला अनुभवायला येणारं हे पांचभौतिक जग आहे, आणि हे सगळं ईश्वर स्वरूप आहे हा विचार करायचा. पण त्या पंचमाभूतांच्या मागे अपंचीकृत आहे, आपण केला होता मागच्या वेळेला विचारतो. मग अपंचीकृत तन्मात्रा म्हणजे तन्मात्रा स्वरूपात ही सगळी भूत आहेत, ती पण ईश्वरानेच निर्माण केलेली आहेत. हा सगळा हळूहळू विचार करायचा. आणि त्या अपंचीकृताच्या मागे काय आहे, हे सगळं त्या परमात्म्याच्या शक्ती, जी माया स्वरूप शक्ती आहे, प्रकृती शक्ती आहे, तिच्यामधनं सगळं हे निर्माण झालं, ती शक्ती. आणि ती शक्ती माझ्यात पण आहे, आणि मी आणि ती शक्ती कसे अभिन्न आहोत असा विचार करायचा. आणि हळूहळू मागे मागे जात आपल्याला ब्रह्मापर्यंत पोहोचायचं, आणि ते ब्रह्मतत्व हेच माझं स्वस्वरूप आहे असा विचार जेव्हा आपण करतो त्याला लयचिंतन असं म्हणतात. आपण खूप विचार जो केला तो आपण या कोशांचा केला, आणि कोशांमध्ये कसं आपण निगेट करत गेलो, एक एक बाजूला सारत गेलो, त्याच्यामधनं लयचिंतन समजायला वेळच नाही लागलाय आपल्याला. आणि परत आपल्याकडे परमार्थ विज्ञानासारखे ग्रंथ आहेत जे आपल्याला हे कसं करायचं ते शिकवतायत. आणि हे जरी सगळं असलं बरं का, हे जरी सगळं असलं तरी अजून एक आपला बुद्धिभेद होण्याची शक्यता असते, की आपल्याला सगळंच करावं असं वाटतं. मग हे करू का, मग ते करू का, मग माझ्यासाठी योग्य साधन कुठलं हे आपल्याला कळत नाही, कारण आपल्याला माहित नसतं हे सगळं. म्हणून आपल्या सगळ्यांचा बुद्धिभेद होऊ नये म्हणून सत्र संपवण्याच्या अगोदर एक क्लॅरिफिकेशन आपण घेऊया, जे आपल्याला शास्त्रच सांगते की या सगळ्यांपेक्षा पण सद्गुरूंनी आपल्याला दिलेलं साधन जे असतं
सोहम साधना म्हणा, नाम साधन म्हणा, की नामातनं परत ब्रह्मापर्यंत जायचंय. पण नाम आणि नामी, नाम घेणारा जो नामी आहे आणि ज्याचं नाम ज्याचं घेतोय आपण त्याचा पण नामी आहे, आणि घेणाऱ्याचा नामी आणि ज्याचं घेतोय त्याचा नामी, यांच्यामध्ये अभेद असतो. म्हणून त्याच्यामध्ये परत एकरूप म्हणजे अद्वैतापर्यंत जाणं, अशा वेगवेगळ्या पद्धती असतात. जेव्हा आपण सद्गुरूंकडे जातो तेव्हा सद्गुरू आपल्याला स्पेसिफिक साधन देतात. आपल्या हिताचं जे असतं ते साधन त्यांनी दिलेलं असतं. सोहम साधना असेल किंवा नाम साधन असेल किंवा पंचकोश हे एक साधन आहे किंवा लयचिंतन हे एक साधन आहे किंवा पुढच्या सत्रामध्ये आपण ध्यानाचे काही प्रक्रिया आपण बघणार आहोत, ती साधनच आहे. ते आपल्याला जे सद्गुरूंनी सांगितलेलं असतं ते सगळ्यात हिताचं असतं, ते आपल्यासाठी उत्तम असतं, जेणेकरून खऱ्या मीचा शोध आपल्याला घ्यायला येतो. एवढं सांगून आजच्या सत्र जे आपल्याला घ्यायचं होतं की खऱ्या मीचा शोध आणि पंचकोश, पंचकोश निरास आणि लयचिंतन हा विषय मात्र आता इथेच थांबवते. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान शमिकाताईंनी आजचा जो काही घटक या प्रकरणामधले आपण नियोजन केलं होतं ते कव्हर केलेले आहेत. यावर कोणाला काही प्रश्न असतील तर आपल्याकडे आज प्रश्नोत्तरासाठी जवळपास 19 मिनिटं आहेत. प्रश्न विचारू शकता. त्यांना विचारायचे त्यांनी स्वतःला अनम्यूट करावं आणि जय श्रीराम. जय श्रीराम. हो नमस्कार. हा नमस्कार. तुम्ही ते जे गोष्ट कथारूपी सांगितलं तर त्याच्यामध्ये तिसऱ्या पुत्राचं तुम्ही सांगितलं नाही. हो पर्याय नाही सांगितला, राहिला माझ्याकडनं. त्याला 2 मिनिटात त्याला तेवढं. युक्त्या हा पर्याय, युक्त्या. बर. युक्ती म्हणजे काय, त्याला बुद्धी प्रधान असतं. त्याच्या बुद्धीला शांत करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या पर्याय म्हणून द्यावे लागतात उपदेश स्वरूपात सद्गुरूंना. बर. म्हणजे आता अनुभवातल्या गोष्टी त्याच्या ज्या आहेत त्याच्यावरनं त्याला ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचवावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ जर का आपल्याला विषयामधनं आनंद मिळतो हो. मग त्याला हे समजावं लागतं की बाबा विषयातनं आनंद जो मिळतोय तो विषयातला आनंद नाहीच आहे. पण विषय जेव्हा तुला मिळाला तेव्हा आतमधनं तू शांत झालास, आणि शांत होणं संपूर्णपणे तेच म्हणजे ब्रह्म आहे. तर त्याच्या अनुभवाला जे गोष्टी येतात त्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो असं वाटतं. म्हणजे आपल्याला ज्या अनुभवाच्या गोष्टी आहेत त्यांचा आधार घेऊन युक्त्यांनी त्याला उपदेश करायचा. आज आपला विषय तो नव्हता म्हणून मी तो नाही घेतला, पण युक्त्या बहुतेक मगाशी मी उल्लेख केला होता. युक्त्यांनी त्याला समजावं लागतं कनिष्ठ अधिकाऱ्याला. अच्छा. मला वाटलं की नाम असेल का असं मला थोडस शंका नाही आली. नाही नाही, नाम हे उत्तम अधिकाऱ्याला पण असू शकतं, नाम हे मध्यमाला पण असू शकतं आणि कनिष्ठाला पण असू शकतं. ते सद्गुरू ठरवतात की ते नाम कुठल्या पद्धतीने आणि कसं घ्यायचं. आता नामचिंतन करताना आता काही लोकांना फक्तच मुखाने नाम घ्या किंवा नामामधनं परत अद्वैतापर्यंत जा, अशा वेगवेगळ्या पद्धती ते सद्गुरू ठरवतात काय आहे ते. बर बर. आणि आता शेवटी तुम्ही जे सांगितलं ना की नाम जो घेतो तो नामी हो आणि दुसरा नामी एकदम फास्ट झालं ते कळलं नाही सांगते जरा सांगते मी. प्लीज. आता आपल्याला पण नामी आहे, म्हणजे नामधारक त्याचा नामी, बरोबर. म्हणजे मी जीवाने शमिका असेल एक मिनिट तर माझा एक नामी मिनिट जो आहे ताई. तो ब्रह्मस्वरूप आत्मस्वरूप आहे. ऐकू येत निलिमा नाही. निलिमाताई शमिकाताई एक मिनिट. निलिमाताई तुमचा प्रश्न विचारून झाल्यानंतर तुमचा माईक म्यूट करा, म्हणजे इको आवाज ऐकू येणार नाही. हो चालेल. शमिकाताई चालू करा. हो चालेल चालेल. माझा बंद हो करते मी करते. आता. चालेल चालेल. हा तर सांगायचा प्रयत्न करत होते की नामी जो आहे तो माझा पण नामी आहे. म्हणजे जो नामधारक असतो, जो कोण नाम घेतोय ज्याला नाम आहे त्याला म्हणजे मला नाम आहे शमिका, पण माझा नामी जो आहे तो आत्मस्वरूप आहे. आणि समजा मी रामाचं नाव घेते, उदाहरणार्थ समजा मी श्रीराम जयराम जय जय राम असं म्हणते, म्हणजे मी रामाचं नाव घेतेय, मी दत्तांचं नाव घेतेय, किंवा मी अजून कोण ओम नमः शिवाय शंकराचं नाव घेतेय, कोणाचं नाव घेते, तर त्याचं नाम आहे ओम नमः शिवाय म्हणा किंवा श्रीराम जयराम जय जयराम हे नाम आहे. आणि त्याचा नामी आहे तो ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे माझा नामी आत्मस्वरूप आणि ज्याचं नाम मी घेती आहे तो ब्रह्मस्वरूप, आणि आत्म्याचं आणि ब्रह्माचं अभेद आहे, ऐक्य आहे. म्हणजे ते दोन्ही एक आहेत असं विचार करून जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा नामसाधन घडतं. पण हे सगळं नामसाधनाची पद्धती जी आहे त्या मगाशी म्हटल्यासारखं सद्गुरू आपल्याला देतात. जी पद्धत सद्गुरूने सांगितलेली असते ती आपल्या हिताची असते.
धन्यवाद, चांगलं समजून सांगितलं. धन्यवाद. जय गुरुदेव ताई. नमस्कार. लय चिंतनाबद्दल परत क्लॅरिफिकेशन द्याल का? हा, लय चिंतन कसं आहे, आता जीव आणि जगत अशा बाबतीत आपण विचार केला की नाही, तर जीवाच्या बाबतीत कसा विचार केला आपण, की जीवाच्या संदर्भात आपण ते कोश बघितले सगळे आणि ते एक एक आपण सोडले. तर जगताच्या बाबतीत जगापासून जेव्हा आपण स्वतःपर्यंत येतो, म्हणजे दिसणारं पांचभौतिक जग आहे, पंचमाभूतांचं बाहेर सगळा पसारा दिसतोय, ते पण खरं नाहीये, ते मिथ्या आहे असं म्हटलं पाहिजे. कारण आपल्याला खऱ्या मीला शोधायचंय, कारण मी याच्यामध्ये रमते आहे. मग आपण पांचभौतिक पासून एक एक पायऱ्या उतरत जायच्या. डॉक्टर काकांचं या वर्षीचं मला प्रवचन पटकन आठवलं. इतकी सुंदर प्रवचन असतात आमच्या सद्गुरूंची, की या वर्षी गुरुपौर्णिमेला त्यांचं प्रवचन झालं. ते त्यांनी सांगितलं की आपण 3 पायऱ्या चढलो आहोत सगळेजण, 3च पायऱ्या चढलो. आणि कारण आपण ब्रह्म आहोत, पण ब्रह्मापासून लांब 3 पायऱ्या चढलो. म्हणजे पहिलं म्हणजे मूळ माया, मग दुसरं गुण माया आणि तिसरी जड माया. आणि ब्रह्मापासून तेवढं लांब गेलो आपण. आणि जर आपल्याला परत ब्रह्मस्वरूप व्हायचं असेल, तर ज्या पद्धतीने ज्या क्रमाने 3 पायऱ्या चढल्यात, त्या क्रमाने 3 पायऱ्या उतरल्या पाहिजेत. म्हणजे मग सगळ्यात आधी आपल्याला जड माया, पण हे सगळं जड भौतिक जे दिसतंय पंचीकृत स्थूल स्वरूपातलं, ते सगळं सोडलं पाहिजे. त्याच्यानंतर गुण माया, जे सूक्ष्म देहातले माझे सगळे घटक आहेत, सूक्ष्म घटक की जे मला अडकवतायत, माझं मन माझी बुद्धी, हे आपण सगळेच आता पाहिलं, ते सगळं अडकवतंय, मग ते सोडायचं. आणि त्याच्यानंतर मूळ माया, कारण गाढ झोपेतला आनंद जो म्हणतोय आपण, कारण तिकडे फक्त स्फुरण रूपाने असतो किंवा अव्यक्त रूपाने आपण राहिलेलो असतो, मग ते पण सोडायचं की ते माझं खरं स्वरूप नाही. आणि मग जेव्हा मी परत खाली येते, तेव्हा मी परत ब्रह्मस्वरूप होऊन जाते. लयचिंतन ही ध्यानाची प्रक्रिया आहे. इकडे आपण विचारांनी ध्यान करायचे, विचार करायचे तसे. आणि हा सगळा प्रांत जो आहे, हा अद्वैत तत्वज्ञानामधनं आपण जेव्हा प्रत्येक गोष्टी शिकायचा प्रयत्न करतो, हा सगळा विचारांचा प्रांत आहे. समर्थ जसं म्हणतात की ऐसी ही विचारांची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे. तसा विचार करायचा. आणि विचार म्हणजे फक्त एक आहे, बाकी सगळे अविचार आहेत. मी ब्रह्मस्वरूप आहे हा एकच विचार आहे, बाकी सगळे अविचार आहेत. म्हणून अविचार सगळे त्यागायचे आणि मग जे उरतं सोली व सुख, तेच ब्रह्मतत्व आणि तेच माझं स्वरूप आहे. असा लयचिंतनाची एक पद्धती आहे. आणि ते वाचूनही घ्या, आपल्याकडे PDF पाठवलं असेल, त्याच्यामध्ये ते लिहिलं असेल सगळं, ते तुम्ही वाचूनही घ्या. हे लयचिंतनाची पद्धत. आभारी. नमस्कार. व्यवस्थित कळालं. नमस्कार. हॅलो, शमिका ताई, नमस्कार. नमस्कार संजीवनी ताई. ऐकू येतो आवाज? हो येते. या ग्रंथामध्ये आनंदमय कोशात, कारण शरीराला आनंदमय कोश म्हणतात, गाढ झोपेत सुख वाटते, त्यामुळे अविद्या म्हणजे कारण देह उल्लंघन करावं असे जीवाला वाटत नाही. वाटत नाही. याचं जरासं स्पष्टीकरण सांगितलं तर बरं. कारण बघा, तो आनंदमय कोश जो आहे, आनंदमय कोश, तिकडे आनंद मिळतो असं आपल्याला वाटतं की नाही, मग तिकडे परत परत आपल्याला जावं लागतं. ज्या काही गोष्टी आता तिकडेच, जर तुम्ही आनंदमय कोशाबद्दल वाचलं, जर पंचदशीमध्ये गेलात, तर तिकडे प्रिय, मोद, अमोद असे सगळे विचार येतात. की ज्या ज्या गोष्टी, आता गाढ झोपेतलाच आनंद हा आपण सोडूया बरं का, कारण तिकडे आनंद मिळतो असं आपल्याला वाटतं, पण झोपून उठल्यावर फ्रेश वाटतं की नाही, कारण आपल्याला तिकडे विषयच नसतात. आता जागृतीमध्ये आनंद मिळतो की नाही, कधी कधी आपल्याला एखादा विषय समोर आला. आता समजा डॉक्टर काका नेहमी त्यांच्या प्रवचनामध्ये चहाचा उल्लेख करतात, की आता झोपून उठल्यानंतर दुपारी आपल्याला चहा प्यावासा वाटतो. तर चहा पिणं आणि समजा कोणीतरी स्वयंपाकघरात गेलं, मी लहान असतानाची माझी आठवण सांगते, की चहा प्यावासा जर वाटला, तर मला दुपारी आई स्वयंपाकघरात गेल्यानंतर चहाच्या भांड्यांचा आवाज यायला लागायचा आणि तिकडेच थोडासा मला आनंद मिळून जातोय. त्याच्यानंतर जेव्हा तो विषय माझ्या अजून जवळ येतो, तेव्हा अजून आनंद मिळाल्यासारखा वाटतोय. आणि जेव्हा मी खरंच त्या विषयाचं सेवन करते, तेव्हा तो जास्त आनंद मिळतो. हे आनंदाचे प्रकार सांगितलेत. आणि या आनंदामध्ये आपण जागृतीमध्ये पण अडकतो, की हे विषयांमधनं जे आनंद मिळत आहेत, आणि त्याला आपण खरा आनंद म्हणतो, त्या सुखाला, क्षणिक सुखाला. आणि त्याच्यामधनं आपल्याला बाहेर पडायचं नसतं, आणि ती अविद्या आहे, कारण तोच आनंद आपल्याला खरा वाटतो. आणि त्याच्यासाठी जो आपल्याला त्याच्यामधनं निघायचंच नसतं, म्हणून तिकडे ते अविद्येमधला आनंद आपल्याला खरा वाटतो आणि त्याचा उल्लंघन जीवाला करावं असं वाटत नाही. आणि हा तो कोश आहे असं त्यांना तिकडे सांगायचं आहे. बरोबर. आणि त्या ह्याच्यामध्ये इंद्रिय पण हे निद्रिस्त झालेली असतात ना त्या ह्याच्यामध्ये. हा, तिकडे आता वेगवेगळ्या आता 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 काय आहे ना, अवस्था कुठली आहे संजीवनी ताई, अवस्था कुठली आहे,
आणि मग आनंदमय कोशाचा विचार आपण कसा करतोय हे आपण विचार करायचा. आता आनंदमय कोश जर का सुषुप्ती अवस्थेमधलं बोललं गेलंय, मग तिकडे आपल्याला का आनंद वाटतोय? कारण तिकडे जावंसं वाटतं. कारण झोपेशिवाय चालतं का आपल्याला? झोपेकडे जावंसं वाटतं की नाही? कारण तिकडे आनंद मिळतोय असं वाटतं. मग निद्रा अवस्था किंवा सुषुप्ती अवस्था जेव्हा विचार करतो तेव्हा तो आनंद तो आहे. आणि तो आनंद उल्लंघन करणं अवघड असं का म्हटलंय तिथे? तर ते जागृतीतली अवस्था की ते आनंद मला वाटत असतात हे सगळे आणि ते मला अडकवून ठेवतात, म्हणून तसं म्हटलंय. अविद्या आहे तिकडे. आणि कारण शरीराचं स्वरूप पण अविद्याच आहे, कारण तिकडे गाढ अज्ञान आहे आणि ते माझं खरं स्वरूप नाही. बरोबर बरोबर. धन्यवाद धन्यवाद ताई, धन्यवाद. छान समजलं. हो, थँक्यू. नमस्कार शमिकेताई. खूप नमस्कार अलकाताई. खूप 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 सुंदर सांगितलं. फक्त मला शेवटी असं विचारायचं हं, होतं की हं, लयचिंतनामध्ये तुम्ही सांगितलं की अपंचीकृत तन्मात्रा ही पण ईश्वरानंच तयार केली आहे असं हं. आपण मनामध्ये आणायचं, बरोबर? हो, आणि कारण त्यानं ईश्वराची जी शक्ती आहे त्या शक्तीलाच आपण माया असं नाव देतो. तर बरोबर आहे. ती शक्ती माझ्यामध्ये पण आहे. हं. आणि जर ती शक्ती ब्रह्माधिष्ठित आहे तर मी पण ब्रह्माधिष्ठित आहे. अगदी अगदी बरोबर आहे. आणि मी हो, असा विचार केला की ब्रह्म नसेल तर माया नाहीये, माया नसेल तर हो, काहीच नाही असं आहे. म्हणजे मग अगदी तो बरोबर. विचार करून तिथं स्थिर होणं हे बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे. कारण आपल्याला वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या, आणि या सगळ्या हा पद्धती त्या मी पर्यंत पोहोचण्यासाठी आहेत. ती हा माया, ती शक्ती, मग ती शक्ती आणि शक्ती जी असते, ते शास्त्र असं म्हणतं शक्ती जी असते ती कायम आश्रित आहे. ती हा स्वतंत्र असू शकत नाही. हा ती बरोबर. कायम आश्रित आहे आणि ती ब्रह्माची आश्रित आहे. आणि त्या हम्म, शक्तीनेच हे सगळं उत्पन्न केलेलं आहे. आपल्याला दृश्य जगत जे दिसतंय, म्हणजे इतका हो सुंदर उपाय आहे की जे हो दिसतंय त्याला आपण माया म्हणतो, आणि ती आश्रित आहे. कोणाची? हम्म, तर अधिष्ठानाची, ब्रह्माची. बरोबर म्हणजे जे बरोबर जे दिसतंय त्याच्या मागे ब्रह्म आहेच. हा पण आहेच. एक लयचिंतनाचा विचार आहे. हम्म. शक्तीने गेलो, इथे गेलो, कितीतरी वेगळ्या पद्धती असू शकतात खूप लयचिंतनाच्या. खूप सुंदर सांगितलं, हो, खूपच. हो, थँक्यू. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणखी कोणाला काही प्रश्न आहेत? सत्र संपल्यानंतरही कोणाला काही प्रश्न आले तर त्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारावे. त्यांना स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून उत्तरं दिली जातील. हॅलो, जय गुरुदेव. नमस्कार. हा, विचार. हा, ते डॉक्टर काकांचं जे प्रवचन म्हणाला ते मिळेल ना वाचायला मला? हो हो हो, अगदी अगदी अगदी. आणि अच्छा. साधना अभ्यास वर्ग म्हणून जे आपलं चॅनल आहे त्याच्यावर पण बहुतेक अपडेटेड आहे. तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये आहात का साधना अभ्यास वर्गाच्या? हो, आता काही नक्की मला माहित नाही, पण पाहतो मी. किंवा तुम्ही गणेश मला कुलकर्णी जॉईन किंवा करून. कोणातरी आमच्यापैकी ज्यांना ओळखता त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. आम्ही ते तुम्हाला पाठवतो. 2 प्रवचनांचा मी उल्लेख केला. एक म्हणजे काकांचं हम्म. कोशांवरचं जे प्रवचन झालं ते, आणि ते अच्छा शंकराचार्य अच्छा. जयंतीला काकांचं झालं होतं. आणि काकांचं आत्ता गुरुपौर्णिमेला एक प्रवचन झालं, त्याच्यामध्ये काकांनी हे 3 पायऱ्या चढणं बर आणि 3 बर पायऱ्या कशा बर. उतरायचं हे त्याच्यामध्ये काकांनी हो सांगितलं हो. होतं. तिकडे लयचिंतन होतंय आणि हो. दोन्ही प्रवचनं पाठवायचा प्रयत्न करतो आम्ही. मी अनुग्रहित आहे डॉक्टर काकांचा, अच्छा पण अच्छा. ती कॉन्टॅक्ट नसल्यामुळं हो, जरा जास्त. काही हरकत नाही, आपण पाठवूया. चालेल ठीक ठीक चालेल. आहे. ओके. हो हो आभारी. हो, नमस्कार. बहुतेक कोणाला आता प्रश्न दिसत नाहीयेत. आजच्या सत्रामध्ये आपण 5 कोश, पंचकोश, निराश, लयचिंतन आणि खऱ्या मित्र असे या प्रकरणातील घटक पूर्ण केलेले आहेत.
पुढच्या सत्रामध्ये आपण अंतःकरणाच्या उत्तरोत्तर शुद्ध दशा, अष्टांग योगातील ध्यान, ध्यानाचे प्रकार, समाधीचे प्रकार आणि परमार्थ मार्गातील विघ्ने असा या पंचकोश प्रकरणातील उर्वरित सर्व घटक पुढच्या सत्रामध्ये आपण अभ्यासणार आहोत. आणि पुढच्या सत्राच्या वेळी आपलं हे प्रकरण पूर्ण होणार आहे. पुढच्या सत्रांचा जे काही वेळापत्रक असेल ते आपल्या समूहावर दिलं जाईल. त्यानंतर काही वेळाकरता आपला समूह, व्हॉट्सअप समूह सगळ्यांसाठी खुला ठेवण्यात येईल. आणखीनही कोणाला काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही विचारू शकता. आज आपण इथे थांबूयात. संदीप, शेवटची प्रार्थना. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेउनलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असेन मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय